नमस्कार मित्रांनो. संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2026 आज पार पडलेली आहे. या पेपरमधचं ऑब्झर्वेशन जर आपण बघितलं तर डिफिकल्ट आणि लेंदी पेपर होता मित्रांनो. म्हणजे तुमचा 85-90 अटेम्प्ट झाला असेल विथ ॲक्युरसी, तरी तुम्ही रेसमध्ये आहात, काळजी करू नका. मग एक एक विषयाचं विश्लेषण आपण इथं बघतोय. मी अभिषेक तौर. इतिहास या विषयाचं विश्लेषण आपण बघूयात. पहिला प्रश्न जो बघायचा आपल्याला, बी सेट मधला हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न कशावर विचारलेला होता आयोगाने? क्रांतिकारकांवर विचारलेला होता. क्रांतिकारी कारवाया ज्या झालेल्या होत्या त्याच्यावरचा हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. का? कारण की आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं आणि 3 स्टेटमेंट आपण वाचले. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिले? भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली होती, हे बरोबर आहे. त्यानंतर नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याची हत्या कोणी केलेली होती? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेली होती. त्यानंतर इथं काय दिले? मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकर बंधू यांनी केलेली होती. हे इथं चुकलेलं आहे मित्रांनो. मुंबई नाही तर पुणे पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक क जे आहे ते आपलं चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. 1909चा जो कायदा होता त्याच्यावर टीका केलेली होती. ते टीका कोणी केलेली होती असा हा प्रश्न आहे. याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. बघा, टीका काय केलेली होती? तर शुद्ध टोनग्याचे आचळ, एवढा जरी तुम्हाला माहिती असलं असतं तरी या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. या प्रश्नाचं उत्तर काढताना मित्रांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं की त्या काळचे जे विचारवंत होते किंवा समाजसुधारक होते यांच्यातले जहरी, अशा प्रकारची जहरी टीका कोण करत होतं? तर फक्त लोकमान्य टिळक करत होते मित्रांनो. म्हणजे ब्रिटिशांना सरळ शिंगावर घेण्याचं काम कोण करत होतं? तर लोकमान्य टिळक करत होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. तिसरा प्रश्न बघायचा आहे. गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरचे विधान आपल्याला ओळखायचे आहेत. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर. अ, ब, ड हे विधान काय आहेत इथं बरोबर दिलेले आहेत. कारण की गोपाळकृष्ण गोखल्यांचा जर केंद्रीय कायदेमंडळातला सदस्य म्हणून कार्यकाळ कधी चालू झालेला होता? 1902. इथं 1900 दिलेलं आहे, हे चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे होतं? 1902. हा, हे जे साल दिलं असतं तर इथं बरोबर आलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. इतर पर्याय वाचून घेऊयात. 1887 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, बरोबर आहे. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचं संपादक त्यांनी भूषवलेलं होतं, ते पण बरोबर आहे. त्यानंतर 1895 ला काँग्रेसचे चिटणीसपदी त्यांची निवड झालेली होती, हे स्टेटमेंट पण काय आहे? बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 4 नंबरचा प्रश्न बघूयात. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय आयटकची स्थापना, तिथं कोण उपस्थित नव्हतं? याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. काय? महात्मा गांधी हे या अधिवेशनाला उपस्थित नव्हते, पहिल्या अधिवेशनाला. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. बाकी सगळे सदस्य जे होते ते उपस्थित असलेले आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे चौथ्याचं उत्तर 3. 5वा प्रश्न, 1857च्या उठावाबद्दल एक विधान केलेलं आहे आणि ते विधान कोणी केलेलं आहे हे आपल्याला सांगायचं होतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. जॉन लॉरेन्स. त्या काळचा इतिहास तज्ज्ञ होता आणि ब्रिटिश संस्थेमध्ये काय होता हा? तर अधिकारी पण आपल्याला बघायला भेटतो. पर्याय क्रमांक 3 जॉन लॉरेन्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 5व्याचं उत्तर 3. 6वा प्रश्न मित्रांनो, लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल. त्यांनी कोणाला नेपाळमध्ये पाठवलं होतं बंदूक आणि रायफलींचं प्रशिक्षण घेण्यासाठी? त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असा याचा उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. मग ह्यांचं जर कार्य जर बघितलं मित्रांनो तर आपण वारंवार लेक्चरमध्ये सांगत असतो की PYQ बघा, PYQ बघा. हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी एक वृत्तपत्र स्थापन केलं होतं मित्रांनो, नवा काळ त्याचं नाव. आणि हा ऑप्शन कुठं आलेला होता मित्रांनो? यावर्षीच्या राज्यसेवेमध्ये जो वर्तमानपत्र आपल्याला विचारलं होतं, क्रांती त्याचं उत्तर होतं. त्यामध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन नवा काळ होतं मित्रांनो. म्हणजे तुम्ही 2026चा राज्यसेवेचा पेपर व्यवस्थित करून गेला असतात तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर आलं असतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर यामध्ये काय चुकलेलं आहे? देशी उद्योगधंद्यात वाढ झाली हा पर्याय फक्त चुकलेला आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. अ स्टेटमेंटमध्ये काय दिले? राष्ट्रवादीची भावना वाढीस लागली, हे बरोबर आहे. त्यानंतर मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, बरोबर आहे. 1818चा तो काळ आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, हे पण बरोबर आहे. मुंबईसारखं शहर जे ब्रिटिशांनी डेव्हलप केलं तो वसाहतवादाचाच परिणाम आपल्याला इथं बघायला भेटतो. देशी उद्योगधंद्यात
वाढ झाली हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या काळामध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला भेटतं की जे आपले उद्योगधंद्यामधले जे लोक होते ते शेतीकडे वळलेले आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे परकीय व्यापाराशी त्यांना स्पर्धा करावी लागत होती आणि म्हणून देशी उद्योगधंद्याचं काय झालेली आहे, घट झालेली आपल्याला इथं बघायला भेटते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 8 नंबरचा प्रश्न बघूयात. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असं स्टेटमेंट कोणी केलं होतं किंवा असं पत्र कोणाला पाठवलेलं होतं. अशा 2 पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं होतं. म्हणजे व्यक्ती ओळखायचा होता आणि ते पत्र त्यांनी कोणाला पाठवलेलं होतं ते पण आपल्याला ओळखायचं होतं. बघा, या प्रश्नाचं थोडंसं संदिग्ध उत्तर आहे, आपल्याला डायरेक्ट रेफरन्स भेटत नाहीत, पण पर्याय क्रमांक 2 आयोग याचं बरोबर उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. माउंट एल्फिन्स्टन कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना ते पत्र लिहिलेलं होतं. अशा संदर्भातलं आपल्याला उत्तर बघायला भेटू शकतं पर्याय क्रमांक 2. 9 नंबरचा प्रश्न, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. बघा, या प्रश्नामध्ये एकच तुम्हाला बी स्टेटमेंटवरून तुम्हाला तुमचं उत्तर मिळत होतं. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. काय दिलेलं आहे, दिग्दर्शन नावाने त्यांनी पहिले मराठी मासिक चालू केलेलं होतं. ठीक आहे, 1840 मध्ये त्यांनी हे मासिक चालू केलेलं होतं. त्यानंतर 1840 मध्येच त्यांना काय दिलेलं होतं, जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार ब्रिटिशांनी दिलेला होता आणि त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापनाचं कार्य केलेलं आपल्याला बघायला भेटतं. बी स्टेटमेंट आपल्याला इथं महत्त्वाचं होतं. यांच्या बाबतीत अजून एक वृत्तपत्र लक्षात असू द्या मित्रांनो, दर्पण नावाचं जे वृत्तपत्र आहे त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनीच काढलेलं आपल्याला दिसतं. 1 नंबरचा पर्याय ह्याचा बरोबर येणार आहे. 10 नंबरचा प्रश्न बघूयात. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता. बघा, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो संदिग्ध आहे. आता आयोग एकतर 4 नंबरचा पर्याय किंवा 3 नंबरचा पर्याय ह्याचा आन्सर देऊ शकतं. मला असं वाटतं की पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर द्यायला पाहिजे. बी स्टेटमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तर स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे हे या संस्थेचं उद्देश होता का, तर नाही. तिथं गायन कला शिकवली जायची, नो डाऊट, पण मुख्य उद्देश गायनकला शिक्षण देणे हा नव्हता, तर व्यावसायिक शिक्षण देणं, त्यांना उच्च शिक्षण देणं, हा अशा प्रकारचा उद्देश या महिला विद्यापीठाचा आपल्याला बघायला भेटतो. कर्वेंनी जे पुण्यामध्ये चालू केलेलं होतं हे विद्यापीठ त्याचा. ठीक आहे, म्हणजे गायन कलेचे शिक्षण देणे हा त्याचा प्रमुख उद्देश नव्हता किंवा तिथं ते डिपार्टमेंट होतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु त्याचा उद्देश तसा नव्हता. म्हणून अ आणि क अशा स्वरूपाचा आयोग आन्सर देऊ शकतं. किंवा जर इन्क्लुझिव्ह अप्रोच वापरला आयोगाने तर पर्याय क्रमांक 4 पण याचं उत्तर येऊ शकतं, पण मोस्ट प्रोबेबली याचं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 पाहिजे. बघा, इतिहासाचे प्रश्न इथं डिस्कस करून झालेले आहेत. इतिहासामध्ये आयोगाने जो अप्रोच वापरलेला आहे बघा, एक जर वसाहतवादामुळे झालेले परिणाम हा जर तुम्ही क्वेश्चन सोडून दिला तर बाकी 9 प्रश्न हे व्यक्तिविशेषवर आपल्याला बघायला भेटतात. मग त्याच्यात क्रांतिकारक असेल, समाजसुधारक असतील, त्याच्यानंतर विविध संघटना असतील, यांच्या स्वरूपात पण त्यांनी काय विचारलेलं आहे, त्यातले व्यक्ती आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे इथून पुढच्या पेपरमध्ये पण आपला पण अप्रोच असा असला पाहिजे की महाराष्ट्रातले जे समाजसुधारक आहेत, जे व्यक्ती आहेत, त्यांचं कार्य आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे, त्यांच्या संस्था इन डिटेल माहिती पाहिजे. थँक्यू मित्रांनो. भूगोलाच्या 10 प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. पहिला प्रश्न बघूयात. 11 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे, शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत कुठलं शहर येतं किंवा कुठली जोडी येते हे आपल्याला सांगायचं आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 मुंबई आणि नवी मुंबई. म्हणजे MMR जो रिजन आहे तो रिजन आणि मुंबई हे या प्रकारच्या शहरी एकत्रीकरणाच्या उदाहरणामध्ये आपल्याला बघायला भेटतं. इतर पर्यायामध्ये बघा, ठाणे नाशिक एकमेकांच्या संदर्भात नाही आहेत, त्यानंतर सातारा सांगली नाही, नागपूर चंद्रपूर नाही, हे सगळे शहर काय आहेत, वेगवेगळे शहर आपल्याला बघायला भेटतात. परंतु शहर एकत्रीकरण मुंबई आणि नवी मुंबई अशा स्वरूपाचं याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 12 नंबरचा प्रश्न बघूयात. ऊर्जा या चॅप्टरमधून हा प्रश्न विचारलेला होता. सोलार पॉवर प्लांट 150 मेगावॅटचा उत्तर महाराष्ट्रातला कुठे आहे ते आपल्याला सांगायचं होतं. याचं उत्तर कुठे येणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 धुळे या शहरामध्ये साक्री तालुक्यामध्ये हा पॉवर प्लांट आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. काय काय दिलेलं होतं त्यांनी प्रश्नामध्ये, 150 मेगावॅट आणि उत्तर महाराष्ट्र, या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या होत्या. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 13 नंबरचा प्रश्न बघूयात.
सियाचीन लडाखमधील हिमनदी शोक नदीमध्ये वाहते. कुठली हिमनदी आहे ते आपल्याला सांगायचं होतं. भारताच्या भूगोलाचा हा प्रश्न होता. ह्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो? रिमो नावाची जी हिमनदी आहे ती शोक नदीमध्ये वाहते, म्हणजे शोक नदीमध्ये तिचं डिपॉझिशन झालेलं आपल्याला बघायला भेटतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. बऱ्याचदा टेस्ट सिरीजमध्ये आणि लेक्चर्समध्ये पण मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो, भारताचा जो भूगोल करायचा असतो गट ब आणि गट क साठी, त्याच्यामध्ये हिमालया किंवा हिमालयातल्या हिमनद्या, नद्या किंवा तिथले पर्वत याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. त्यातला हा प्रश्न आपल्याला बघायला भेटतो. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येणार आहे. 14 नंबरचा प्रश्न बघूयात. लोकसंख्येवरचा हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो? ड आणि ब हे स्टेटमेंट चुकीचे आहेत. अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे माझं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. ब स्टेटमेंटमध्ये काय चुकलेलं आहे बघा. ब स्टेटमेंटमध्ये किती लेंदी पॅटर्न त्यांनी केलेला आहे. त्यांनी इथं डायरेक्ट संख्या दिलेली आहे, म्हणजे ही संख्या वाचत बसला एखादा जण तर 1 मिनिट त्याचं इथंच जाईल. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये चुकवलेलं काय आहे? हा, ही आकडेवारी त्यांनी बरोबर दिलेली आहे, पण चुकवलेलं काय आहे तिथं? मुस्लिम लोकसंख्या याचं जे प्रमाण आहे ते 10.6% नाही, 11.54% एवढं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी मुस्लिम लोकसंख्या याचं जे प्रमाण काढलं गेलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार ते किती आहे? 11.54% एवढं आपल्याला बघायला भेटतं. म्हणून बी स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि डी स्टेटमेंटमध्ये काय 0 ते 6 वयोगटातील अव्वल 10 राज्य इथं दिलेली आहेत. आपल्याला 10 राज्य आपल्याला वाचायची होती, परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती. राजस्थान या राज्याचं काय आहे? 0 ते 6 लिंग गुणोत्तर बघितलं आपण तर ते आपल्याला खाली दिसतं. त्यानंतर जम्मू काश्मीर हे पण राज्य आहे. म्हणजे शेवटून 10 जर राज्य बघितले तर त्या 10 राज्यांमध्ये या 2 राज्यांचा समावेश आपण करू शकतो, पण पहिले 10 राज्य आपल्याला विचारलेले होते. म्हणून डी स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. अ आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. मग पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे? महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ दिलेली आहे 11.99%. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर क स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे? केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळते. हे स्टेटमेंट पण काय आहे? बरोबर आहे. मग हे 2 स्टेटमेंट आपल्यासाठी येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत. केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला येणाऱ्या पूर्व आणि मुख्यमध्ये विचारला जाऊ शकतो. ते पाठ करून ठेवा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 15 नंबरचा प्रश्न. कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, जो खचलेला भाग आहे किंवा अरबी समुद्राकडचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे खलाटी. आणि जो सह्याद्रीकडचा भाग आहे त्याला काय म्हणतात? वलाटी. जेव्हा कोकण प्रदेशाचा आपण अभ्यास करतो तेव्हा या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात, खलाटी आणि वलाटी. समुद्राकडचा भाग खलाटी आणि सह्याद्रीकडचा भाग वलाटी. बाबर हे हिमालयातलं जे मृदा आहे त्याला म्हणतात. त्याच्यानंतर खवलाटी सपाट हा मेडअप पर्याय आहे मित्रांनो, ह्याचा काही रेफरन्स नव्हता. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे खलाटी. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण हा पार्ट कव्हर झालेला होता. बघा, हा थोडासा फुलटस होता. ह्याच्यामध्ये कृषी या टॉपिकमध्ये आपल्याला वाण विचारलेलं होतं आणि त्या आंब्याचं वाण विचारलेलं होतं आणि त्याचं इयर आपल्याला सांगायचं होतं, कधी डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे टफ स्वरूपाचा हा प्रश्न होता. हा सोडून दिला असता तरी काही हरकत नव्हती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. सिंधू 1992, रत्ना 1981, त्यानंतर कोकण रुची 1999, कोकण सम्राट 2014. कृषी हा टॉपिक व्यवस्थित करून जर मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑफबीट टॉपिक जे असतात त्याच्यावर आयोग आजकाल आपल्याला प्रश्न विचारत आहे आणि वाणांवर इथं प्रश्न आपल्याला बघायला भेटतो. एकदम डिटेलमधला हा प्रश्न होता, सोडून दिला असता तरी काही हरकत नव्हतं. 17 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी किंवा कोणत्या जोड्या अयोग्य आहेत आपल्याला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर येणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे चुकीचं आहे, कारण की ते धाराशिव जिल्ह्यामधल्या तलाव नाही येत. आवर्जा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. लातूर जिल्हा. बघा, जलसिंचन प्रकल्पामध्ये पण तलाव, मध्यम जलसिंचन प्रकल्प या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या होत्या. मी तुम्हाला लेक्चरमध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यावरचाच हा प्रश्न आहे. आजकाल आयोग बऱ्याच ऑफबीट टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारते. इथून पुढच्या पेपरमध्ये पण विचारू शकतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 18 नंबरचा प्रश्न. नद्या आणि उपनद्या आपल्याला सांगायच्या आहेत. इझी प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इझी का आहे मित्रांनो? हा आयोगाचा जो सेट पॅटर्न आहे त्याच्यावरचाच हा प्रश्न आहे, म्हणून हा इझी होता. ठीक आहे. तापी नदी, तिची उपनदी कुठली? बोरी. पूर्णेची उपनदी नळगंगा. सिंदफणेची उपनदी बिंदुसरा. आणि मांजरेची उपनदी घरणी नावाची उपनदी आपल्याला इथं बघायला भेटते. 2, 3, 1, 4 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 19 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. इथं बघा,
पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पहिल्या स्टेटमेंटमध्येच तुम्हाला कळायला पाहिजे होतं की ठाणे हा जिल्हा आहे, तलावांचं शहर कुठल्या जिल्ह्याला म्हणतात? ठाणे जिल्ह्याला म्हणतात. ठीक आहे. मग दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं? दारुगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर एक तालुका धातूच्या आणि त्यावरील नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध आहे, कल्याण तालुका आहे तो. ठीक आहे. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. हे स्टेटमेंट आपल्यासाठी तेवढं लक्षात येण्यासारखं नव्हतं, पहिल्या स्टेटमेंटमधूनच आपल्याला कळायला पाहिजे होतं. बाकी 3 स्टेटमेंट नसते वाचले तरी भागत होतं. तलावाचे शहर ठाणे एवढाच ऑप्शन तुम्हाला मारायचा होता. 20 नंबरचा प्रश्न, ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? कुठला भाग? ईशान्येकडचा, म्हणजे नॉर्थ ईस्टकडचा. दरेकसा, गोंदिया जिल्ह्यात ही टेकडी आपल्याला बघायला भेटते. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे फक्त ड. म्हणजे ड तुमचं फिक्स होतं, गोंदिया. ठीक आहे. इतर पर्याय जरी बघितले तरी ड कुठल्याच पर्यायामध्ये नव्हता, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर होतं. बाकीच्या जर टेकड्या बघितल्या आपण, सातमाळा टेकड्या उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे. त्याच्यानंतर गाळणा अक्राणी उत्तर महाराष्ट्राचा भाग आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भूगोलाच्या 10 प्रश्नांचं विश्लेषण झालेलं आहे मित्रांनो. भूगोलामध्ये 2-3 जर प्रश्न सोडले, म्हणजे तावरचा तलावाचा तो प्रश्न होता, त्यानंतर कृषीचा जो प्रश्न होता, असे 2 प्रश्न फुलटॉस होते. बाकी सगळे प्रश्न इझी होते. 7 ते 8 मार्क तुम्हाला भूगोलामध्ये यायला पाहिजे होते. थँक्यू. अर्थशास्त्र विषयाचे क्वेश्चन विचारले होते, त्याचं अनालिसिस आणि संभाव्य उत्तर आपण आता बघणार आहे. बघा, त्यासाठी आपण जो काही सेट निवडला त्या सेटचं बी सेट आहे. त्या बी सेटमध्ये क्वेश्चन नंबर 21 पासून क्वेश्चन नंबर 35 पर्यंत एकूण 15 प्रश्न विचारले होते. त्याचं अनालिसिस आपण बघू आणि संभाव्य उत्तर काय असेल आपण याचा शोधतो. क्वेश्चन नंबर 21 विचारला होता, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती? योग्य विधान आपल्याला विचारले. एकूण 4 विधानं दिले आणि त्यापैकी योग्य विधान निवडायचं. पहिलं विधान बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. एक्झॅक्टली बरोबर आहे. या बलाढ्य कंपन्या असतात आणि शाखा विस्ताराद्वारे काय करतात? त्या जगभर जाळे पसरवताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा बरोबर आहे. नंतर येतं, बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन, आणि एकाच प्रकारच्या उत्पादनात असं असणार नाही. ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनामध्ये काय करतात? स्पेशलायझेशन करतात. आता आपण जर नेसले बघितली तर ती कॉफीमध्ये पण आहे, किंवा वेगवेगळ्या तुम्हाला मॅगी पण त्यांची बघायला मिळते. ती वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये काय करते? स्पेशलायझेशन झालेली बघायला मिळते, ना की एका क्षेत्रामध्ये. त्यामुळे बी हे विधान काय आहे? चूक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. आता बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या असतात त्या खूप मोठ्या कंपन्या असतात, त्यामुळे विकसनशील देश किंवा अविकसित देश यांच्याकडे लक्ष न देतात ते विकसित देशाकडे जास्त लक्ष देतात, डेव्हलप्ड कंट्रीकडे जास्त लक्ष देतात. त्यांचे ऑफिसेस किंवा त्यांचे जे सगळे काही प्रोडक्शन असतं ते खास करून कुठं असतं? विकसित देशामध्ये बघायला मिळतं, ना की अविकसित देशामध्ये, ना की विकसनशील देशामध्ये. त्यामुळे हे विधान देखील काय आहे? चुकीचं आहे. विकसनशील असं म्हणता येणार नाही, विकसित देशामध्ये असं म्हणावं लागेल. त्यामुळे विधान सी देखील चुकीचं आहे. आता विधान डी बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर, त्याला आपण R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, याच्यावर जास्त भर देतात. आणि एक्झॅक्टली बरोबर आहे. या कंपन्यांना जगातल्या इतर कंपन्यांची जर काय करायचं असेल, जर कॉम्पिटिशन करायचं असेल तर आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जास्त लक्ष द्यावं लागतं, जास्त पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे हे विधान अतिशय योग्य असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे विधान क्रमांक म्हणजे विधान ए आणि डी हे काय आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि बी आणि सी हे काय आहे? चुकीचं आहे. आता पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य वाटतो. ए आणि डी हे एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? ए आणि डी असं असणार आहे. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 22 बघा, सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पडते, खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही असं विचारले. आरबीआय जे एकूण काही कामं करते त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कामाचा समावेश होत नाही? पहिलं काम आहे चलन धोरण अंमलबजावणी. चलनविषयक धोरण ठेवतात, त्याला मॉनिटरिंग पॉलिसी म्हणतो. तर मॉनिटरिंग पॉलिसी ठरवायचं काम कोण करत असतं? आरबीआय करत असते. नंतर पुढे येतं बँकिंग क्षेत्र नियमन, बँकिंग क्षेत्राचं रेग्युलेशन करणं, हे देखील काम कोणाचं आहे? आरबीआयचं आहे. नंतर येतं शेअर बाजार नियमन. शेअर बाजार नियमन हे काम कोणाचं नाहीये? आरबीआयचं नाहीये. तर हे काम कोण करते? तर सेबी करते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करत असते.
आता ही काय भांडवली बाजाराचा भाग येतो, नाही की नाणे बाजाराचा भाग येतो. आरबीआय ही नाणे बाजारात काम करते आणि सीबीआय भांडवली बाजारात काम करताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हे जे काही पर्याय क्रमांक 3 आहे हे काम कोणाचं नाहीये, आरबीआयचं नाहीये. पुढे येतं अर्थविषयक बाबीवर शासनास सल्ला देणे. हे देखील काम कोण करते, आरबीआय करत असते. त्यामुळे शेअर बाजाराचं नियमन करणं हे काम कोणाचं नाहीये, आरबीआयचं नाही. आणि आपल्याला तेच विचारले की कोणतं काम नाहीये आरबीआयचं, तर कोणतं काम नाहीये, शेअर बाजाराचं नियमन करणं हे आरबीआयचं काम नसलेलं बघायला मिळतं. बघा पुढचा क्वेश्चन 23वा, शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक, त्याला आपण GPI म्हणतो, जेंडर प्रायोरिटी इंडेक्स असं त्याला म्हटलं जातं, संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? स्वप्नील देवांग सार शाश्वत अॅडमी. जीपीआय काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने जीपीआय काढला जातो? पहिल्यांदा मी एक सूत्र सांगतो, त्यानंतर उत्तर सांगा. आता जीपीआय म्हणजे काय, जेंडर प्रायोरिटी इंडेक्स म्हणजे काय, तर स्त्रियांचा GR भागिले पुरुषांचा GR. स्त्रियांचा GR म्हणजे बघा इथं कुठला पर्याय येतो, पर्याय क्रमांक 2. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर ह्याचे जे गुणोत्तर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर GPI असं म्हणतो. बाकीच्या पर्यायांचा याच्याशी काही संबंध येत नाही. बघा पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराचे असलेले प्रमाण आपण काय काढलं, याद्वारे आपण काय मोजत नाहीये, तर GPI मोजत नाहीये. पुढचं येतं प्राथमिक स्तरावरील पुरुष आणि स्त्रियांच्या निव्वळ नोंदणी दरातील फरक, यांना देखील आपण GPI मोजत नाही. आणि कामगार शक्तीतील स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण यांना देखील आपण काय मोजत नाहीये, तर GPI मोजत नाही. मग GPI मोजण्याचं योग्य प्रमाण काय, तर योग्य प्रमाणीकरण काय, तर विशिष्ट शिक्षण स्तरावर म्हणजे काय, प्राथमिक स्तरावर, माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर म्हणजे GR, स्त्रियांचा GR आणि भागिले कुणाचा, पुरुषांचा GR, यालाच आपण काय म्हणतो, GPI असं म्हणतो. काय म्हणतो, GPI असं म्हणतो. त्यामुळे योग्य उत्तर काय येतं, तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला योग्य उत्तर असलेलं बघायला मिळतं. समजलं. हा सरासरी 1 असतो, 1 पेक्षा कमी असलं तर काय, 1 पेक्षा जास्त असेल तर समान काय असेल तर काय, यानुसार काय केलं जातं, त्याची नोंदणी केली जाते. बघा पुढचा क्वेश्चन, प्राथमिक तूट म्हणजे काय. प्राथमिक, आता वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या तुटी असतात, RD, ERD, FD, BD, समजलं. यामध्येच एक येते PD, प्रायमरी डेफिसिट. प्राथमिक तूट त्याला आपण प्रायमरी डेफिसिट असं म्हणतो. प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय असतं, तर जी आपली FD असते, फिस्कल डेफिसिट असते, त्यातून काय वजा करायचं, इंटरेस्ट पेमेंट वजा करायचं. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय, तर मागे घेतलेल्या कर्जावर जे आपण दरवर्षी व्याज भरतो, म्हणजे महसुली खात्याचा सगळ्यात जास्त खर्च ज्या घटकावर होतो त्याला IP म्हणतात, इंटरेस्ट पेमेंट म्हणतात. ते इंटरेस्ट पेमेंट आपण काय करायचं, तर FD मधून वजा करायचं, फिस्कल डेफिसिट मधून वजा करायचं. काय मिळतं आपल्याला, तर PD मिळतं. काय मिळतं आपल्याला, PD मिळतं. प्रायमरी डेफिसिट मिळते. मग याकडे कशासाठी मोजली जाते, तर ही आकडेवारी मोजली जाते की रिसेंटली या वर्षामध्ये गव्हर्नमेंटला एक्झॅक्टली कळतं की या वर्षामध्ये आपली जी तूट निर्माण झालेली आहे त्या तुटीसाठी आपल्याला जे कर्ज घ्यायचं आहे ते एक्झॅक्टली कर्ज किती प्रमाणात घ्यायचं हे समजण्यासाठी काय केलं जातं, तर PD मोजला जातो, प्रायमरी डेफिसिट काढले जाते. म्हणजेच काय, तर फिस्कल डेफिसिट मधून काय केलं जातं, इंटरेस्ट पेमेंट वजा केलं जातं, मागील घेतलेल्या कर्जावरचं व्याज वजा केलं जातं. आता ह्या पर्यायामध्ये कुठला पर्याय बघायला मिळतो, तर बघा पर्याय क्रमांक 4, वित्तीय तूट वजा व्याज परतफेड, यालाच काय म्हणतात, आपल्याला PD असं म्हणतात. प्रायमरी किंवा प्राथमिक तूट असं म्हणतात. प्राथमिक तूट या नावाने याला ओळखली जाते. लक्षात आलं का. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा एक्झॅक्टली काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. बघा पुढचा क्वेश्चन, लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो. लेखाशास्त्रामध्ये लेखा या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. बघा लेखाशास्त्राचं जे सर्क्युलेशन तुम्ही जर बघितलं, लेखाशास्त्राचं त्याला आपण म्हणतो द अकाउंटिंग सायकल. जर द अकाउंटिंग सायकल आपल्याला समजली तर लेखाशास्त्राचा पूर्ण लेखा या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो. बघा पहिल्यांदा काय करणं, तर आर्थिक व्यवहारांची ओळख करणं, कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत त्यांची पहिल्यांदा ओळख करावी लागते. त्यानंतर त्या काय होतं, त्याची नोंद करणं, जर्नलमध्ये त्याची काय करणं, नोंद करणं, हा त्याचा दुसरा टप्पा असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं, त्याचं वर्गीकरण होतं. आणि चौथ्या टप्प्यामध्ये काय होतं, त्याचं समरायझेशन केलं जातं, त्याला संक्षिप्तीकरण करणं असं म्हणतो आपण. ह्या 4 टप्प्यातून काय होतं, अकाउंटिंगचं चक्र चालतं आणि यालाच आपण लेखा असं म्हणतो, अकाउंटिंग करणं किंवा लेखा करणं असं म्हणतो. आता या पर्यायामध्ये कोणता पर्याय असा दिलाय की ह्या 4 घटकांशी म्हणजे जुळतो, कोणता पर्याय जुळतो, तर पर्याय क्रमांक 1, व्यवहारांची ओळख करणं, नंतर त्याची नोंद करणं, त्याची वर्गीकरण करणं आणि त्यांचं मग संक्षिप्तीकरण करणं, समराइज करणं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे जो उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे 25व्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 1 असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सार शाश्वत अॅडमी. वर्ष 2023-24 अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात 70 खालीपैकी कोणते क्षेत्र संसदेचा भाग नाही, कोणता भाग नाही असं विचारलंय. म्हणजे बजेट 2024-25 मध्ये, 23-24 मध्ये बजेट जे सादर केलं होतं गव्हर्नमेंटनं, त्यामध्ये एकूण त्यांनी 7 सेक्टरकडे लक्ष देणं असं सांगितलं होतं. आणि किती, त्याचे 7 सेक्टरला त्यांनी नाव दिलं होतं 70. कुठले कुठले सेक्टर होते ते, तर सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे,
पायाभूत सुविधा, क्षमतांचा विकास, हरित वाढ, युवा शक्ती आणि वित्तीय क्षेत्र असे एकूण 7 क्षेत्र दिले होते. त्यामध्ये पहिलं बघा, सर्व समाज विकास आहे का, तर यस आहे. नंतर हरित वृद्धी आहे का, तर आहे. नंतर ना पुढे युवा शक्ती आहे का, तर आहे. नंतर ना व्यापार विकास आहे का, तर व्यापार विकास इथं कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे व्यापार विकास हे सप्तर्षीचा भाग असणार नाही. आपल्याला तेच विचारलंय की खालीलपैकी कोणता भाग हा सप्तर्षीचा भाग नाहीये, तर सप्तर्षीचा भाग कोणता नाहीये, तर व्यापार विकास पर्याय क्रमांक 4 हा घटक सप्तर्षीचा भाग नसलेला आपल्याला बघायला मिळतो. तर इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट करणं खूप गरजेचं असतं. त्यावर गव्हर्नमेंट एक म्हणजे त्यावर आयोग एक तरी क्वेश्चन त्यावर विचारत असतो. बघा पुढचा, भारतीय अर्थव्यवस्थेत 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी मजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? आता भारतामध्ये पहिल्यांदा ॲग्रियन इकॉनॉमी होती, त्यानंतर अचानक ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि अचानक आपण कुठे गेलो, सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टरकडे ओढले गेलो. आता या जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा हे जे काही बदल झाले, या बदलाला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल असा आयोगाने क्वेश्चन विचारलाय. आता कोणत्या प्रकारचा हा बदल असू शकतो, की प्राथमिक क्षेत्रातून आपण डायरेक्ट काय गेलो, द्वितीय क्षेत्राकडे किंवा आपण तृतीय क्षेत्राकडे, सेवा क्षेत्राकडे किंवा आपण उद्योग क्षेत्राकडे जे ओढले गेलो, या रचनेलाच किंवा या व्यवस्थेलाच आपण काय म्हणतो, तर त्याला संरचनात्मक बदल असं म्हटलं जातं. त्याला स्ट्रक्चरल चेंजेस असं म्हणतात. कुठला चेंजेस म्हणतात त्याला स्ट्रक्चरल चेंजेस असं म्हणलं जातं. त्यामुळे आपला जो क्वेश्चन नंबर 27 आहे त्याचं एक्झॅक्टली उत्तर काय येतं, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असलेलं गरजेचं आहे. ते म्हणजे संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंजेस ह्या गोष्टीला असं म्हणलं जातं. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हा एक्झॅक्टली बरोबर आहे. बघा पुढचा क्वेश्चन, मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्यांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा. म्हणजे मौद्रिक धोरणाची 2 प्रकारची साधनं असतात, गुणात्मक आणि संख्यात्मक साधनं. इथं आयोगाने काय विचारले, संख्यात्मक साधनं विचारलेत आणि त्यांचे उद्दिष्ट काय असे विचारले. एक एक संख्यात्मक साधन बघा, त्यांचे शॉर्ट फॉर्म पण सांगतो आणि त्याची आपल्याला काय बघायचे, वैशिष्ट्य पण बघायचे. पहिलं इथं बँक रेट, याला आपण BR असं म्हणतो, बँक रेट. बँक रेट म्हणजे काय, RBI बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते त्याला आपण याला पुनर्वाटप दर किंवा पुनर्वटणी दर असं देखील म्हणतो. बघा म्हणून इथं दिलेलं आहे पुनर्वटन दर. याला काय म्हटलं जातं, पुनर्वटन दर या नावाने देखील ओळखला जातो. त्यामुळे हा बँक रेटला काय म्हणतात, पुनर्वटन दर असं म्हणतात. नंतर पुढे येतं रोख राखीव गुणोत्तर. बँका आपल्याकडची काही रक्कम, रोख स्वरूपातली काही रक्कम RBI कडे ठेवायला देतात, त्याला आपण CRR म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कॅश रिझर्व्ह रेशो. पर्याय क्रमांक बघा, यामध्ये येतं RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे, यालाच काय म्हणतात रे, कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हटलं जातं. नंतर पुढे येतं वैधानिक रोखता प्रमाण, आपण याला SLR म्हणतो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. म्हणजे काय, कॅश सोडून गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये किंवा सोन्यांच्या मध्ये, म्हणजे RBI कडे रोख स्वरूपात सोन्यांच्या Vangsar Shashwat Academy. जर तरल मालमत्ता आपण ठेवत असेल, बँकांच्याकडे ठेवायला असते पण RBIच्या नावाने ते ठेवली जाते, त्यालाच आपण SLR असं म्हणतो. आणि पुढे येतो खुल्या बाजारातील व्यवहाराला OMO म्हणतात, ओपन मार्केट ऑपरेशन. म्हणजे काय, RBI स्वतःजवळ असणारी गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करते, वित्तीयत्व खरेदी करते बँकांना आणि त्याद्वारे त्यांच्या तरलतेवर नियंत्रण ठेवते, त्यांच्या पैशावर नियंत्रण ठेवते. त्यालाच आपण म्हणतो RBI द्वारा पात्र रोख्यांची काय करा, खरेदी विक्री करणं. म्हणजे बघा 4चं काय येणार आहे, 2 येणार आहे. बँक रेट म्हणजे काय येणार आहे, तर 3 येणार आहे. नंतर राखीव गुणोत्तर प्रमाणचं काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि वैधानिक तरलते प्रमाणचं काय येणार आहे, 4 येणार आहे. बघा 3, 1, 4, 2 पुढे येतं बघा, तर पर्याय क्रमांक 2, 3, 1, 4, 2. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 2 येतं. 3, 1, 4, 2 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्याची वैशिष्ट्ये विचारली जातात आपल्याला. नंतर पुढे बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा अडचणी निर्माण होतात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणकोणत्या प्रकारच्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. पहिलं येतं उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. जे उत्पन्न जमा होतं, जे राष्ट्रीय उत्पन्न जमा होतं त्याची जी उत्पन्नाचे वितरण आहे, वाटणी करायची आहे, त्याच्यामध्ये काय होतं, तर आकडेवारीचा अभाव निर्माण होतो. तर हे काय बरोबर आहे, विधान आहे. नंतर पुढे तर न नोंदवले गेलेले बेकायदेशीर उत्पन्न. जे उत्पन्न नोंदवलं गेलेलं आहे ते आपल्याला काय करता येतं, मोजता येतं. परंतु काही जे बेकायदेशीर क्रिया घडून येतात पूर्ण देशभर, ज्या बेकायदेशीर क्रिया म्हणजे काय, बेकायदेशीररित्या केलेलं उत्पन्न घडून येतं. म्हणजे देशी दारूचं उत्पन्न असेल किंवा ज्या उत्पन्नाचं नोंदणीकृत अजिबात केलेलं नाहीये, असं उत्पन्न मोजणं काय येतं, तर सगळ्यात मोठं काय येतं, आपल्या समोरची समस्या आपल्याला निर्माण होते. नंतर येतं मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन. आता हे थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन म्हणजे मॉनिटाईज, म्हणजे आपण त्याला काय, मॉनिटाइज्ड सेक्टर. आता मॉनिटाइज सेक्टर म्हणजे काय, की ज्यामध्ये पैशाने व्यवहार होतात, ज्या सेक्टरमध्ये काय होतात, पैशाने रोख अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे काय होतात, व्यवहार होतात, त्याला आपण मॉनिटाइज सेक्टर असं म्हणतो. आता मॉनिटाइज सेक्टरद्वारे होणारे जे व्यवहार असतात त्याची नोंदणी आपोआप ठेवली जाते. आता ही काही समस्या नाही, ही काय आपली समस्या आहे का, नाही. तर हे काय एक चांगली गोष्ट आहे, चांगला पर्याय आहे. त्यामुळे याला समस्या असं म्हणता येईल. आपल्याला विचारलंय काय, तर मर्यादा किंवा अडचणी विचारले. ही अडचण अथवा मर्यादा असणार नाही. कोणती, मौद्रिक क्षेत्राचे उत्पन्न ही काय असणार नाही, तर
अडचण असणार नाहीये, उलट ती चांगली गोष्ट आहे. पुढे तर लहान उत्पादकांच्या उत्पादनाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे, हा देखील आहे. आता स्ट्रीट वेंडर वगैरे असतात, रस्त्यावर जे काही छोटे मोठे ठेलेवाले गाडीवाले असतात, आज त्यांची जी खरेदी विक्री असते ते काही पावत्या वगैरे करत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यांचं कसं कन्सिडर करायचं, किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांचं उत्पन्न कसं कन्सिडर करायचं, हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह असतो. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. किंवा अ, क आणि ड हे जे विधान बघितलं तर आपल्याला हे मर्यादा बघायला मिळतात. आणि जर क बघितलं म्हणजे अ, ब आणि ड बघितलं तरी आपल्याला मर्यादा बघायला मिळतात. आणि क बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळते, तर ही काय बघायला मिळते, एक चांगली गोष्ट बघायला मिळते. लक्षात आलं का? त्यामुळे आपल्याला विचारल्यात काय, तर विचारल्यात आपल्याला मर्यादा विचारल्यात. त्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. अ, ब आणि ड ह्या काय आहेत, मर्यादा आहेत. आणि क ही काय आहे, आपल्याला मिळालेली चांगली घटक किंवा चांगलं त्याला म्हणतो आपण संधी आहे, जी आपल्याला काय करते, राष्ट्रीय उत्पन्न मोजून देते. बघा पुढचा भाग. क्वेश्चन नंबर 30. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. आता पहिली संकल्पना लक्षात घ्या. आता राष्ट्रीय उत्पन्न ही साठा संकल्पना नाहीये म्हणून. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह फ्लो राहणारी काय संकल्पना आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोजत असतो. वस्तू आणि सेवांचं काय मोजत असतो, उत्पादन मोजत असतो. तर देशांतर्गत आपण उत्पादन कॅल्क्युलेशन करत असतो. आता ही एक सतत वाहणारी किंवा सतत उत्पादित होणारी काय आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे साठा पद्धत नाही आहे. ही पद्धत कोणती काय आहे, साठा पद्धत नाहीये. तरी कसली पद्धत आहे, प्रवाही पद्धत आहे. बघा, जर नीट तुम्ही काय केलं असता, पीवाय युनिट सोडवलं असतं तर तुम्हाला प्रवाही पद्धतीबद्दल एक राज्यसेवेनं क्वेश्चन विचारलेला बघायला मिळतो की प्रवाह पद्धत आहे. बघा, दुसरे तर ते म्हणजे काय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. तर हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. तर अ विधान हे चूक आहे, तर ब विधान बरोबर आहे. म्हणजे काय, तर एनएनपी म्हणजे काय, एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट आपण म्हणतो. तर एनएनपी म्हणजे काय, तर आपण काय करतो, जीएनपी मधून ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून आपण काय करतो, वजा डिप्रिसिएशन करतो. डिप्रिसिएशन म्हणजे घसारा आपण काय करतो, वजा करतो. घसारा म्हणजे वस्तूमध्ये किंवा उत्पादनात होणारा तूट आपण काय करतो, वजा करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, एनएनपी असं म्हणतो. म्हणजे तेच विचारलं इथं की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून म्हणजे काय, जीएनपी मधून घसारा वजा केल्यास म्हणजे काय, डिप्रिसिएशन वजा केल्यास जी मिळते त्याला काय म्हणलं जातं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात, नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतात. तर हे विधान काय आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. पुढे येतं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. तर हे बरोबर आहे. यासाठी आपण काय करतो, तर फायनल प्रोडक्ट म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कशी केली जाते, जीडीपीची व्याख्या आपण काय करतो, एखाद्या देशाच्या अंतर्गत मार्गामध्ये तयार होणाऱ्या वस्तू व सेवांची अंतिम किंमत किंवा अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा आपण कॅल्क्युलेट करत असतो. याचं कारणच ते आहे की त्याचं डबल कॅल्क्युलेशन होऊ नये, कॅस्केडिंग इफेक्ट जाणवू नये, किंवा त्या डबल कॅल्क्युलेशन होऊ नये. याच कारणासाठी आपण काय करतो, वस्तू आणि सेवांचे अंतिम उत्पन्न मोजतो. अंतिम उत्पन्न म्हणजे काय, फायनल प्रोडक्शन आपण मोजत असतो. म्हणूनच काय म्हणलं, दुहेरी मोजमाप काय केलं ते टाळले जाते. हे देखील विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे विधान ब आणि क हे एक्झॅक्टली बरोबर आहे. विधान अ हे काय आहे, चूक आहे. ही प्रवाही पद्धत आहे, ना की साठा पद्धत आहे. तर पर्याय बघा काय येतं, ब आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 ब आणि क हे एक्झॅक्टली बरोबर असल्याला आपल्याला बघायला मिळतं. बघा पुढचा क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे. आता हे काय केलंय, पहिलं विधान दिलंय. आता यासाठी त्यांनी कोणता सोर्स वापरलाय, तर IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट. कोणत्या सालचा वापरलाय, तर 2023-24 सालचा IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्ट. यानुसार त्यांनी काय सांगितलंय, तर औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन किती टक्क्यानं वाढले, 5.8% वाढले. तर एक्झॅक्टली बरोबर आहे. 5.8% काय झालेलं आहे, हे वाढलेलं बघायला मिळतं. नंतर पुढे येतं, कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. आता हे विधान चूक आहे. IIP मध्ये आपण काय करतो, तर 3 घटक कन्सिडर करत असतो. एक मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं येतं मायनिंग आणि तिसरं येतं इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्स पकडतो आपण, मायनिंगचे गुड पकडतो आपण आणि मॅन्युफॅक्चरिंगचे गुड, असे 3 प्रकारचे गुड काय केले जातात. आपण IIP कन्सिडर करताना, IIP मोजताना काय करत असतो, मोजत असतो. त्यामध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की खाण क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये मायनिंग मध्ये काय झालेलं आहे, कोळसा मायनिंग मुळे वाढ झालेली आहे. हे विधान बरोबर आहे. कोळसा मायनिंग मुळे वाढ झाली आहे. ती वाढ एवढी नाहीये. ती वाढ किती आहे, तर 7.8% इतकी वाढ आहे. किती टक्के वाढ झाली होती, 7.8% इतकी वाढ झाली. आणि इथे किती टक्के दिले, तर 13% असं दिले. किती टक्के दिले, 13%. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. त्यामुळे ब हे विधान चूक आहे, अ हे विधान योग्य असलेलं बघायला मिळतं. पर्याय कुठे बघा, तर पर्याय क्रमांक 1 केवळ अ बरोबर आहे. काय येतं, केवळ
अ बरोबर आहे. ब हे विधान काय असलेलं चुकीचं असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर काय येतं? केवळ म्हणजे एक उत्तर येतं, केवळ अ बरोबर आहे. पुढे बघा 32वा प्रश्न. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. कसला पर्याय विचारलाय? योग्य पर्याय निवडा असं म्हणलंय. विधान एक दिले, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. आता हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. ट्रायसेम नावाची योजना आहे. ट्रायसेम मध्ये काय येतं? तर बघा ट्रायसेम योजना सुरू करण्यात आली होती कशाबद्दल? इथं दिले बघा, ट्रेनिंग फॉर रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ट्रायसेम नावाची जी योजना आहे ती कधी सुरू करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट 1979 पासून काय करण्यात आले? सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. आता हे विधान थोडंसं काय येतं? चुकीचं बघायला मिळतं. कारण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, नॅशनल रुरल म्हणजे एम्प्लॉयमेंट प्रोग्राम असं म्हणतो आपण त्याला म्हणतो. हा जो प्रोग्राम आहे तो कधी सुरू करण्यात आला होता? 1980 साली सुरू करण्यात आला होता, ना की 1990 साली. 1980 साली सुरू करण्यात आलाय, ना की 1990 साली तो सुरू करण्यात आला होता. नंतर पुढे 1989 ला ह्या दोन योजनांना काय करण्यात आलं? एकत्रित करण्यात आलं आणि जवाहर रोजगार योजना नावाने काय करण्यात आली होती? योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे इथं 1990 नाही तर 1980 असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे विधान एक बरोबर आहे आणि दोन काय आहे? एक्झॅक्टली चूक असलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा पुढचा क्वेश्चन. डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना डॅश डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. आता 2008 साली या दोघांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं? म्हणजे दोघांनी एक थिसिस काय केला होता? सबमिट केला होता भारत सरकारकडे. आणि थिसिस मध्ये सांगितलं होतं त्याने की अन्न हा फक्त मोजका घटक कन्सिडर न करता दारिद्र्य मोजण्यासाठी काय केलं जावं? तर बाकीचे घटक देखील काय केले जाईल? कन्सिडर केले जाईल. कोणते कोणते? तर आरोग्य आणि शिक्षण, हेल्थ अँड एज्युकेशन या दोन घटकांना देखील काय केलं जावं? कन्सिडर केलं जावं. हे काय केलं होतं? या दोघांची मांडणी केली होती. 2008 साली त्यांनी काय केला होता? हा आपला थिसिस त्यांनी काय केला होता? भारत सरकारकडे सबमिट केला होता. त्यामुळे ब आणि ड म्हणजे आरोग्य आणि शिक्षण म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे जे एक्झॅक्टली उत्तर असलेलं बघायला मिळतं. आरोग्य आणि शिक्षण हे दोन घटक त्यांनी काय केले होते? याच्या आधारे दारिद्र्याचं मापन व्हावं काय यासाठी त्यांनी काय केले होते? प्रयत्न केले होते. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला आपल्याला बघायला मिळतो. नंतर पुढे बघा, लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? त्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड. लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय असतं? डेमोग्राफिक डिव्हिडंड. नेमका काय असतो? तर डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? तर आपल्याला असलेल्या एकूण लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या काय असणं? जास्त असणं. त्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड वाढलेला आहे. काम करणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय? तर वयवर्ष 15 ते 59. वयवर्ष 15 ते 59 त्याला आपण काम करणारी लोकसंख्या म्हणतो किंवा वर्किंग फोर्स मध्ये भाग घेणारी लोकसंख्या म्हणतो. यांचं काय वाढणं? प्रमाण वाढणं. त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड वाढणं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय पर्यायामध्ये बघा, लोकसंख्येमुळे होणारा लाभ, चूक. नंतर काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या म्हणजे काय? तर 15 ते 59 या वयातील वाढलेली लोकसंख्या म्हणजेच काय असतो? लाभांश असतो. त्यालाच म्हणतात डेमोग्राफिक डिव्हिडंड या नावाने त्याला ओळखलं जातं. त्याला आपण डेमोग्राफिक काय म्हणतो? डिव्हिडंड असं म्हणतो. करणारा मृत्यूदर नाही, वाढती प्रौढांची लोकसंख्या नाही. तर उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या हे एक्झॅक्टली उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? Raj Shashwat दोन Academy. प्रकारचे खर्च असतात, विकास खर्च आणि विकासेतर खर्च. म्हणजे कशासाठी केला जातो खर्च? एक डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आणि दुसरं येतं नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर मध्ये काय फरक येतो? तर डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणजे काय? असा एक्सपेंडिचर जो केल्यामुळे भौतिक गोष्टीमध्ये सुधारणा होते. रस्ते, पायाभूत सुविधामध्ये काय होते? मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि असा दुसरा त्याला काय म्हणतो आपण? तर नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर की ज्यामध्ये फक्त खर्च होतो. एक्झॅक्टली त्यामध्ये अशी काही वाढ झालेली बघायला मिळते, पायाभूत सुविधामध्ये वाढ झालेली बघायला मिळत नाही. त्याला काय म्हणतो? नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर असं म्हणतात. आता काय विचारलं येतं? विकासेतर याचा अर्थ काय? तर नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर विचारलेलं आहे आपल्याला. पहिलं येतं पेन्शन किंवा व्याजाची परतफेड, शिक्षण आणि प्रशासकीय सेवा. आता यामध्ये बघितलं तर नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर एकूण 3 आहे. एक पेन्शनवर खर्च केला की डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वाढ होतो किंवा नाही भौतिक गोष्टीमध्ये वाढ होते असं होणार नाही. दुसरं येतं व्याजाची परतफेड. इंटरेस्ट पेमेंट दिल्यानंतर काय होत नाही, म्हणजे मागे घेतलेल्या कर्जावरचं व्याज दिलं तर देखील काही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल नाही होणार आहे. आता शिक्षण असा एकमेव घटक आहे की जेव्हा तुम्ही खर्च केला तर इमारती बनू शकतात किंवा नवीन अशी पिढी जन्माला येऊ शकते जी काय करेल वेगवेगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी भाग घेऊ शकते. त्यामुळे शिक्षण हा घटक आहे, हा डेव्हलपमेंट खर्चामध्ये पकडला जाईल. नंतर प्रशासकीय सेवा. लोकसंख्या वाढल्याबरोबर प्रशासकीय सेवा वाढतात, त्यांचे पगार, वेतन भत्ते ह्या देखील गोष्टी काय होतात? मोठ्या प्रमाणात वाढतात.
परंतु यावेळचा केलेला जो खर्च आहे तो प्रत्यक्ष इकॉनॉमीमध्ये काय घडवून आणत नाही, भौतिक कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणत नाही. त्यामुळे हे 3 घटक पेन्शन, व्याजाची परतफेड आणि प्रशासकीय सेवा या 3 घटक प्रत्यक्ष कोणते खर्च आहेत रे, तर नॉन डेव्हलपमेंट खर्च आहेत. पेन्शन, व्याज आणि प्रशासकीय सेवा. आणि शिक्षण हा एकच घटक आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा असे घटक आहेत की ते काय करतात, इकॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणतात. काय घडवून आणतात, डेव्हलपमेंट. मग आणि विचारले आपल्याला काय, तर विकासेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो असं विचार. विकासेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो, तर पेन्शन, व्याजाची परतफेड आणि डी म्हणजे ए, बी आणि डी. पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर असल्याला आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे 35व्या क्वेश्चनचं जे उत्तर आहे ते येतं पर्याय क्रमांक 2 येतं. ए, बी आणि डी. लक्षात आलं का? बघा, असे एकूण 15 प्रश्न विचारले होते आणि त्याचं आपण अनालिसिस आणि संभाव्य उत्तर बघितले. धन्यवाद. करंट अफेअर्सचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. बी सेट इथं घेतलेलं आहे. करंट अफेअर्सच्या जनरल ऑब्झर्वेशन्स बद्दल बोलायचं झालं तर आयोगाने एकदम डिफिकल्ट कुठला सेक्शन विचारला असेल तो करंट अफेअर्सचा आहे. का डिफिकल्ट होता, 2025 आणि 2026 ह्याच्यावर आयोगाचा फोकस असलेला आपल्याला कमी बघायला भेटतो. पण 2024, 23, 21चा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणून हा पार्ट सर्वात डिफिकल्ट मला वाटतो ह्या पेपरमधला. कारण की 24, 23 हे करंट अफेअर्स आपण वाचणं अपेक्षित आहे का, किंवा तेवढी आपली लिमिट आहे का, तर नाही. 25 आणि 26 मध्ये पण आता हा पेपर झालेला आहे. 26 मध्ये 6 महिने झालेले आहेत. म्हणून ह्याच्यावर आयोगाचा फोकस पाहिजे होता. पण आयोगाने जास्त फोकस कुठे ठेवला आहे, 24 आणि 23 वर ठेवलेला आहे. पहिला प्रश्न बघूयात. महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे त्याच्या आपल्याला 4 विजेते दिलेले आहेत आणि त्यांचा उतरता क्रम आपल्याला लावायला सांगितलेला आहे. चढत्या क्रमाने लावायचं आहे आपल्याला. सॉरी, त्यांनी तिथे हे पण दिलेलं होतं की कसं लावायचं आहे. सर्वात जुना आधी पाहिजे आणि सर्वात अलीकडचा हा शेवटी पाहिजे. ठीक आहे. मग सर्वात शेवटी असणारे कोण आहेत, रामसुतार. म्हणजे पर्याय क्रमांक अ माझं सर्वात शेवटी पाहिजे. ह्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 ह्याचं बरोबर उत्तर येणार आहे. रामसुतार सर्वात अलीकडचे, त्याच्यानंतर अशोक सराफ, त्याच्यानंतर अप्पासाहेब धर्म अधिकारी आणि आशा भोसले. म्हणजे आशा भोसले यांना 2021चा भेटलेला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा भेटलेला आहे. 23-24ला अशोक सराफ आणि 24-25ला कोण आहेत, तर रामसुतार यांना भेटलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 37 नंबरचा प्रश्न बघूयात. ह्याच्यात काय विचारले होते, खानमिगो हे AI ॲप जे आहे ते कसे संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शिक्षण. ह्याच्या संदर्भातलं हे ॲप आपल्याला बघायला भेटतं. खान अकॅडमी यांनी हे काढलेलं होतं, खानमिगो. पर्याय क्रमांक 4 स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर याचं आपल्याला बघायला भेटतंय. 38 नंबरचा प्रश्न, उभ्या शेतीचं व्हर्टिकल फार्मिंग जे आहे बघा, लॉजिकल प्रश्न होता हा. करंट अफेअर्स मध्ये आयोगाने का विचारला माहित नाही. लॉजिकल प्रश्न इथं बघायला भेटतो. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले. ह्या आपल्याला काय निवडायचं होतं, तर फायदा नाही हे निवडायचं होतं. आता व्हर्टिकल फार्मिंग ह्याचं जर आपण बघितलं तर ह्याचा मुख्य उद्देश काय असतो की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती करणं हा ह्याचा आपल्याला मेन ऑब्जेक्टिव्ह बघायला भेटतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. इथं आपलं बरोबर पर्याय पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 39 नंबरचा प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ. बघा, आयोगाने PYQ पण कॉपी केलेला आहे. मग PYQ इथं करंटमध्ये कॉपी झालेला आपल्याला बघायला भेटतो. याचं रेफरन्स आपल्याला 2-3 वर्ष आधी आयोगाने आपल्याला दिलेला होता. 2015ला ही स्कीम लॉन्च झालेली आहे आणि त्याची डेट आपल्याला आयोगाने मागच्या पेपरमध्ये विचारलेली होती. मग ह्या योजनेचा उद्देश काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 लिंग समानता व मुलींचे शिक्षण अशा स्वरूपाचा उद्देश बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा आपल्याला बघायला भेटतो. 22 जानेवारी 2015ला ही स्कीम लॉन्च झालेली होती. बघा, 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्या स्कीमला, म्हणून हा प्रश्न इथं आलेला आहे. पण PYQ मध्ये पण आयोगाने विचारलेला होता. म्हणून करंट अफेअर्सचे पण PYQ बघून घ्यायचे असतात मित्रांनो. 40 नंबरचा प्रश्न, मिशन शक्ती योजना डॅश डॅश संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, तर महिला सक्षमीकरण. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येणार आहे. संबल आणि सक्षम नावाचे 2 पोर्टल या योजनेखाली लॉन्च केलेले होते आपल्याला बघायला भेटतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मिशन शक्ती. 41 नंबरचा प्रश्न, एक पायलट वैमानिक उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिझनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. हे कोण आहेत, पर्याय क्रमांक 3 गोपीचंद थोटाकुरा. हे असे पहिले भारतीय बनलेले आहेत ज्यांनी अवकाश सफर केलेली आहे.
पहिले परदेशी पर्यटक म्हणून त्यांचा समावेश या मोहिमेमध्ये करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 42 नंबरचा प्रश्न, भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या महिलांची संख्या आपल्याला सांगायची होती. बघा 2024च्या निवडणुकीवर आयोगाचं काय ऑब्सेशन आहे माहीत नाही. निवडणूक होऊन गेली, दोन वर्ष झालेले आहेत. याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर येऊ शकतं मित्रांनो. येऊ शकतं का म्हणतोय? कारण की 797 एवढ्या महिला होत्या ज्यांनी निवडणूक लढवलेली होती, पण असा कुठलाच पर्याय आपल्याला इथं बघायला भेटत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आयोग फर्स्ट आन्सर किनी देऊ शकतं. सेकंड आन्सर किनी जर आपण रेफरन्सेस पाठवले तर कॅन्सल पण होऊ शकतो. मग इतर पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर 726 एवढ्या महिला कधी होत्या? 2019ला होत्या. आणि 556 या महिला कधी होत्या? 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्याला बघायला भेटतात. त्यांनी भाग घेतलेला आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 फर्स्ट आन्सर किनी याचं उत्तर येऊ शकतं. 42 नंबरचा प्रश्न, लेगो नावाची जी कंपनी आहे तिचं मुख्यालय कुठे आहे ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर येणार आहे डेन्मार्क या देशामध्ये या कंपनीचं हेडक्वार्टर आपल्याला बघायला भेटतं. लेगो कंपनी आयोगाने आपल्याला विचारलेली होती. पर्याय क्रमांक 3. 43 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने आपल्याला ओळखायचे आहे. 2025चे जे पद्म पुरस्कार आहेत त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट्स आपल्याला इथं आयोगाने दिलेले होते. पर्याय क्रमांक 3 ह्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे दोनही जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते बरोबर आहेत. पहिला पद्मभूषण 2025 मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना मरणोत्तर दिलेला होता. ठीक आहे, सामाजिक कार्यासाठी. आणि पंकज उदास मरणोत्तर कला या कॅटेगरीमध्ये त्यांना देण्यात आलेला होता. अच्युत पालव आणि अशोक सराफ दोघांनाही कला क्षेत्रासाठी पद्मश्री 2025 मध्ये दिलेला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 45 नंबरचा प्रश्न बघा, हाच तो प्रश्न आहे जिथं 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्काराबाबत आपल्याला विचारलेला आहे. स्वाती नायक यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कार देण्यात आलेला होता 2023 मध्ये. त्यांनी कुठल्या तांदळाच्या जातीचं इन्व्हेन्शन केलेलं होतं ते आपल्याला सांगायचं होतं. पर्याय क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर येणार आहे. सहभागी धान तांदूळ नावाचं जे तांदळाची जात होती त्याचं इन्व्हेन्शन त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यासाठीच त्यांना 2023 मध्ये नॉर्मन बोरलॉग पुरस्कार देण्यात आलेला होता. डॉक्टर स्वाती पाठक, डॉक्टर स्वाती नायक असं त्यांचं नाव आहे. डॉक्टर स्वाती नायक. 46 नंबरचा प्रश्न, 17वा ब्रिक्स परिषद 2025 इथं याचं लक्ष आपल्याला सांगायचं होतं. आणि बघा ऑप्शन जर बघितले तुम्ही तर एक पर्याय आपल्याला सोडून द्यायचा होता किंवा वगळायचा होता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. फक्त अ ब ड. आता ब्रिक्स परिषदेबद्दल आयोगाने राज्यसेवेमध्ये पण प्रश्न विचारलेला होता. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जे एका वर्षात ज्या परीक्षा होतात त्याच्यात आयोगाचा पॅटर्न सेम असतो. आयोग ज्या घटकांवर प्रश्न विचारणार आहे ते मागच्या पेपरवरून तुम्ही अंदाज लावू शकता. पर्याय क्रमांक क मध्ये काय प्रॉब्लेम आहे? सामाजिक विषमतेला संबोधित करणे हा ब्रिक्सचा उद्देश असू शकतो का? तर नाही. ब्रिक्स ही आर्थिक स्वरूपाची आपल्याला संस्था बघायला भेटते. आणि इतर पर्यायामध्ये जर आपण बघितलं, जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा करणे हे असू शकतं. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे हे पण आहे. AIच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणं हे पण आहे. म्हणून अ ब ड असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. 47 नंबरचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. UNV युनायटेड नेशन व्हॉलेंटियर प्रोग्राम जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे? वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर येणार आहे. 2014ला आयोगाने व्हॉलेंटियर्स डिप्लॉय केलेले होते. त्याची संख्या आपल्याला इथं दिलेली आहे 14,500. ठीक आहे, माहीत नव्हतं तर असे स्टेटमेंट तुम्हाला बरोबर पकडून चालायचं आहे. आपल्याला एक्झॅक्ट डाटा माहीत नसेल तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे ऑप्शन्स आहेत ते आयोग जनरली बरोबर देत असतं. आता इथं हा प्रश्न तयार झालेला होता मित्रांनो. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. म्हणून इथं हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. 2026ची घटना आहे. हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. ह्याचे एक्झॅक्ट जे नाव आहे काय आहे? संयुक्त आंतरराष्ट्रीय शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष अशा स्वरूपाचं याचं नाव, ऑफिशियल नाव आपल्याला बघायला भेटतं, शाश्वत विकासासाठी. आणि तेच स्टेटमेंट त्यांनी काय दिलेलं आहे? क मध्ये
त्याच्या संदर्भातच स्टेटमेंट दिलेलं आहे. समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून क स्टेटमेंट पण काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 48 नंबरचा प्रश्न बघा. एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कुठले झालेले आहेत? राज्यसेवेमध्ये पण प्रश्न विचारलेला होता पंतप्रधानांवर. तर तुम्ही हा भाग आता 2024 ची घटना होती, ही आयोगाचा जो वेटेज आहे ते किती वाढलेलं आहे बघा. 2024चा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. बऱ्याच मुलांनी लिओ वराडकर यांच्या नावावर टिक केलेलं असेल, परंतु मित्रांनो या सायमन हॅरिस यांच्या आधी जे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि ह्यांच्या आधीचे जे पंतप्रधान होते आयर्लंडचे, अशा दोनही गोष्टी सेम आहेत. ते लिओ वराडकर होते, ते 38 वर्षांचे होते. पण यांचा विक्रम कोणी मोडलेला आहे? सायमन हॅरिस, ते 37 वर्षाचे आहेत मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 4. 49 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? व्यक्तिविशेषवर हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. तुलसी गौडा यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून उपाधी प्राप्त आहे. बघा 2021 मध्ये यांना पद्मश्री देण्यात आलेला होता. म्हणजे ज्या वर्षी त्यांना पुरस्कार भेटतो त्या वर्षी अशा स्वरूपाची माहिती ही चालू घडामोडींमध्ये आपण करणं अपेक्षित असतं. म्हणून मी म्हणलं, पहिल्यांदाच म्हणलं की 2021 पर्यंतचे आयोगाने प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तुलसी गौडा 2021 पद्मश्री भेटलेला होता. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन आपल्याला माहिती आहे, त्याच्याशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन, सलीम अली प्रसिद्ध पक्षी तज्ञ आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुलसी गौडा. 50 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केलेली होती? तर कुठली संस्था आहे ती? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA या संस्थेने काय केलेलं होतं? अशा दहशतवाद विरोधी परिषद 2024 चं आयोजन आपल्याला केलेलं बघायला भेटतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा, करंट अफेअर्सच्या प्रश्नांचं विश्लेषण झालेलं आहे. करंट अफेअर्समध्ये मी आधी पण म्हणलं आहे की 2021 ते 2024-25 पर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हा पार्ट तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतो. काळजी करू नका. तुम्हाला डिफिकल्ट गेले तर सगळ्यांनाच डिफिकल्ट गेला असेल. धन्यवाद. आज झालेला संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या पेपरमधील राज्यव्यवस्था या विषयाच्या संभाव्य उत्तरांचा आपण चर्चा करतोय. 15 प्रश्न आयोगाने राज्यव्यवस्था या विषयावरती विचारले होते. फक्त एक प्रश्न जो ग्रामपंचायतचं ऑडिट बनवतात, ऑडिट रिपोर्ट, त्या संदर्भात थोडा प्रश्न अवघड होता. बाकी सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या ओळखीचे आणि अभ्यासातलेच होते. एका प्रश्नांबद्दल चर्चा करूया. प्रश्न क्रमांक 51. खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? कोणते न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असा प्रश्न विचारलाय की कोणतं न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असतं. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या कलम 129 नुसार आणि उच्च न्यायालय संविधानाच्या कलम 215 नुसार अभिलेख न्यायालय असतं. अभिलेख न्यायालय म्हणजे स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आणि स्वतःच दिलेले निर्णय जतन करून ठेवण्याचा अधिकार. बाकी न्यायालय ही अभिलेख न्यायालय नसतात. हे सगळे न्यायालयांचेच प्रकार आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडे सिव्हिल राईट्स पण आहेत, रेव्हेन्यू राईट्स पण आहेत, क्रिमिनल राईट्स पण आहेत. परंतु त्यातलं सर्वोच्च न्यायालयाबद्दलचा प्रश्न विचारला. याचं उत्तर 1 असं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीबद्दल विचारलाय. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करते असा प्रश्न विचारलाय. जनरली आपण आपल्याकडे असलेलं नॉलेज जरी अप्लाय केलं तरी उत्तर भेटून जाईल. आयकर याचा आणि ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही. इन्कम टॅक्स थोडी ग्रामपंचायत घेतं. केंद्र सरकारचा तो पूर्णपणे अधिकार आहे. इन्कम टॅक्स, सीमाशुल्क, कस्टम ड्युटी केंद्र सरकारचा अधिकार आहे. परंतु घरपट्टी किंवा पाणीपट्टी पण, घरपट्टी आणि पाणीपट्टी पण, गावामध्ये आपलं घर असतं, घराला नंबर दिलेला असतो, घरपट्टी दरवर्षी भरावी लागते आणि पाणीपट्टी पण आपल्याला भरावी लागते. बस तिकीट शुल्क ग्रामपंचायतीच्या हद्दीत बस सुविधा नसतातच पहिली गोष्ट, त्यामुळे याचं उत्तर घरपट्टी असं पाहिजे. पुढचा प्रश्न 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी जे विषय दिलेले आहेत शहरी भागांसाठी जवळपास 18 कामे त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर कोणती कामं त्या परिशिष्टामध्ये येतात असा प्रश्न विचारला होता आयोगाने. शहरी दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन,
चर्म संस्करीकरणाचे म्हणजे चर्म उद्योग, कातडी जनावरांची जे असतात त्यापासून चालू केलेले कारखाने, त्याचा उद्योग. शहरी वनीकरण. आता शहरी वनीकरण हे नावातच उत्तर आहे, शहरी भागासाठीच ते, म्हणजे ड आपल्याला उत्तरात पाहिजे होतं, तर पहिला पर्याय इथं गेला असता. शहरी दारिद्र्य निर्मूलन म्हणजे हे पण पाहिजे होतं आपल्याला, म्हणजे हा पर्याय गेला असता. आता अ आणि ड आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन, आणि यस शहरी भागातले जे कातडी कमवण्याचे उद्योग आहेत त्याचे कारखाने बनवणे, त्यांचं विनियमन करणं, हे सुद्धा दिलेलं आहे त्याच परिशिष्टात. आणि आर्थिक सामाजिक विकासासाठी नियोजन पण दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4 असं पाहिजे. 11वे परिशिष्ट आणि 12वे परिशिष्ट बऱ्यापैकी आयोग विचारत आले, त्या अनुषंगानं हा प्रश्न इथं आयोगाने विचारला होता आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रियांबल बद्दलचा सोपा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? संविधानाच्या कलम 368 अंतर्गत म्हणजे घटना दुरुस्ती अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय, असा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा केशवानंद भारती खटल्यातच उपस्थित झाला होता, बरोबर. आणि त्यात सांगितलं की घटना दुरुस्ती करता येते, परंतु त्याच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावायचा नाही. आणि 2025 पर्यंत 42वी घटना दुरुस्तीने 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली. तर यस, एकदाच दुरुस्ती झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आला आहे. म्हणजे याचं उत्तर 3 असं पाहिजे. कीवर्ड्स पकडले तर दोन्ही स्टेटमेंट इथं राईट येतात. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारला आयोगाने. थेट कलम विचारलेली इथं आपल्याला पाहायला मिळतात. आयोगाने थेट कलम विचारलेली आहेत. कोणती कलम कोणत्या तरतुदींशी निगडीत आहेत? आता ही जी कलम आहेत बऱ्यापैकी आयोग केंद्र राज्य संबंधांमध्ये 249 पासून 254 पर्यंत विचारत आलं, पण त्याच्या पुढची विचारली आयोगाने. 260 जो प्रदेश भारताच्या बाहेरचा आहे त्याचे अधिकार घेणं, म्हणजे डचं 3 पाहिजे होतं, 2 पर्याय इथं आहेत. 256 केंद्र आणि राज्याचं एकमेकांसोबत असलेलं रिस्पॉन्सिबिलिटी, दायित्व दिलेलं आहे, अचं 2, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 2 असं पाहिजे. 257 केंद्राचा राज्यावरती नियंत्रण आहे, आणि 258 ये केंद्राकडे कार्य सोपवण्याचा अधिकार आहे. या प्रश्नाचं उत्तर 2 असं पाहिजे. आलं लक्षात? थेट कलम विचारलेला आहे आयोगाने इथं. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व नाही असा प्रश्न विचारला. मार्गदर्शक तत्व नाही असा प्रश्न विचारलाय. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी, स्त्री पुरुषांसाठी समान कामासाठी समान वेतन, पण शांततेसह विनाशस्त्र एकत्र जमणे हे आपल्याला माहिती आहे की कलम 19(1)(a) भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत मिळालेला एक महत्वाचा हक्क. त्याच्यामध्ये 19(1)(b) नंबरला एकत्र जमण्याचा हक्क 19(1) मध्ये तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 3 पाहिजे, कारण हा काय आहे, मूलभूत हक्क भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. MPSC बद्दल प्रश्न विचारलाय. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करणे. जरी ते राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य असले तरी पदावरून दूर राज्यपाल करत नाहीत. त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या हातात आहे, आणि सर्वोच्च न्यायालय त्याची चौकशी करतं, बरोबर. सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून काय करत असतात, दूर करत असतात. नंतर बेसिक प्रश्न आयोगाचा PYQ मधूनच आयोगाने ॲज इट इज घेतला. आम्ही भारताची लोक अशी सुरुवात प्रियम्बलची आहे, तर ती कोणत्या देशाच्या संकल्पनेकडून आपण घेतली, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच धर्तीवर भारताने सुद्धा ती सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4 असं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर थोडासा प्रश्न सरपंच उपसरपंचांवर विचारला होता. त्यांच्या आतापर्यंत प्रक्रिया विचारली गेली, किती बहुमताने सरपंचांना काढलं जातं, उपसरपंचांना पदावरून हटवलं जातं, कार्यकाळ विचारला गेला, परंतु तो लेखी अर्ज कोणाकडे द्यावा लागतो? 1/3 सदस्यांची लेखी स्वाक्षरी असल्याचा ठराव हा तहसीलदाराकडे द्यावा लागतो. सरपंच आणि उपसरपंचांचा तहसीलदाराकडे द्यावा लागतो. मग तहसीलदारच बैठक बोलावतात, आणि मग सरपंच उपसरपंचांना पदावरून काय केलं जातं, दूर केलं जातं. आणि मग तो ठराव 203 बहुमताने, जर तो सरपंच सदस्यातून निवडून आलेला असेल तर 203 बहुमताने, आणि तोच सरपंच जर जनतेतून निवडून आलेला असेल तर 304 बहुमताने ठराव पारित करावा लागतो तहसीलदार, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर परत एकदा DPSPचा प्रश्न विचारलाय. प्रश्न आहे की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत कोणती विधाने योग्य आहेत? ती गैर न्यायप्रविष्ट म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत. पहिलं विधान तर बरोबर आहे. न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे न्यायालयात जाता येत नाही. उत्तरात पाहिजे म्हणजे हे कट केलं पाहिजे. त्यानंतर समजा नैतिक राजकीय आधारित आपल्याला अनोळखी वाटते. सामाजिक कल्याणाला प्रोत्साहन देतात, हे बरोबर आहे म्हणजे क उत्तरात पाहिजे, बरोबर.
मग क उत्तरात पाहिजे तर हा पर्याय जातो. अंमलबजावणीसाठी कायदे करावे लागतात, कोणतंच DPSP आपोआप अंमलात येत नाही, ड पण बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय गेला. म्हणजे ब विधान जरी आपल्यासाठी अनोळखी असलं तरी सुद्धा प्रश्न कट करत गेल्यानंतर प्रश्नाचं उत्तर 4 असे यायला पाहिजे. त्यांना नैतिक आणि राजकीयच आधार आहेत, कारण मार्गदर्शक तत्वे ही लादलेली नाही आहेत. शासन संस्थेनं स्वइच्छेनं नैतिकपणे ती स्वीकारावीत आणि त्यांची अंमलबजावणी समाजाच्या कल्याणासाठी करावी, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे शासनाकडून धोरण आखत असताना, कल्याणकारी योजना आखत असताना, बनवत असताना ती गाईडलाईन्स देतात. म्हणून याचं उत्तर 4 पाहिजे. पुढचा प्रश्न विचारलाय आयोगाने, खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही. आता कलम 23 मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यास मनाई आहे, आणि कलम 24 जे आहे त्यामध्ये 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी, कारखाने इत्यादींमध्ये कामावर ठेवण्यास मनाई आहे. मानवी तस्करीला प्रतिबंध आहे, परंतु बालमजुरी, यस, याचं उत्तर काय पाहिजे? 2 असं पाहिजे, कारण कलम 24 मध्ये याची तरतूद आहे. सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा हे दिलेले धर्म, वंश, जात आणि वर्ग या आधारावर राज्य संस्था सेवा लादू शकते. मजुरीला प्रतिबंध सुद्धा याच कलमाने घातलाय, त्यामुळे 61चं उत्तर 2 असायला हवं. 62 नंबरचा प्रश्न संविधान सभेबद्दल विचारलाय. जो ब्रिटिशांनी कायदा केला, ज्या कायद्याअंतर्गत संविधान सभेचं सगळं स्ट्रक्चर बदललं गेलं, आणि प्रश्न पण तसाच आहे की स्थितीत काय बदल झाले. आता हा कायदा बनवण्याच्या अगोदर भारतासाठी कायदे ब्रिटिश पार्लमेंटने बनवलेले होते. आता या कायद्याने संविधान सभेलाच कायदे मंडळाचा दर्जा दिला. म्हणजे कायदे बनवायला कोण होतं? एका बाजूला संविधान सभा संविधान बनवणार होती, आणि दुसऱ्या बाजूला हीच संविधान सभा कायदे बनवणार होती. संविधान बनवायला गेली की डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष, कायदा बनवायला गेली की GV मावळणकर अध्यक्ष. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द किंवा बदल करण्याचा अधिकार मिळाला. हो, संविधान सभा हीच कायदे मंडळ बनली, बरोबर. सर्वसाधारण परिस्थितीत संविधान सभा संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून काम करत असे, तर दोन्ही रोल राजेंद्र प्रसाद किंवा रवींद्र प्रसाद यांना मिळालेले नाहीयेत. संविधान सभा म्हणून गेले तर राजेंद्र प्रसाद, इथं नावच पहिलं चुकले, आणि कायदे मंडळ म्हणून गेले तर GV मावळणकर. म्हणजे योग्य निवडायचं होतं आपल्याला. तर योग्य काय आहे? फक्त अ आणि ब योग्य आहे. प्रश्नाचं उत्तर 1 असायला हवं. कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? 4 कलम जी कायम गोंधळात टाकतात. विधानसभेचं कलम विचारलंय, म्हणजे कलम 170 असं उत्तर पाहिजे, कारण 171ला विधान परिषद देण्यात आलेली आहे. क्लिअर? प्रश्नाचं उत्तर 170 असं हवं. 64 नंबरचा प्रश्न थोडासा वेगळा होता. उपलेखा परीक्षकाने, म्हणजे भारताचा जो कॅग असतो कलम 148 अंतर्गत, त्याच्या अधिकार क्षेत्रात काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऑडिट रिपोर्ट बनवणारी ही संस्था आहे. उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतींपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे? तर हा जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे 1958चा, त्यामध्ये याचा सोर्स बिलकुल पाहायला मिळत नाही. याचा जो ऑडिटचा कायदा आहे, ग्रामपंचायत ऑडिट कायदा 1961, त्यामध्ये याचं इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. आणि याचं उत्तर गुगल वेगळं दाखवतंय, AI वेगळं दाखवतंय, सगळे सर्च इंजिन जेवढे आहेत ते सगळे वेगवेगळे दाखवतात, पण त्याचा कायदा मात्र याचं उत्तर 20% असं देतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 3 असायला हवं, 20%. आणि कोणती घटना दुरुस्ती ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? स्पेसिफिक विचारलंय शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आणि 73वी आपल्याला माहिती आहे की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची. बाकी ही सहकाराची आहे. आणि 71व्या घटना दुरुस्तीने तर भाषा 8व्या परिशिष्टामध्ये आलेल्या आहेत. अशा पद्धतीने मला असं वाटतं की 15 प्रश्नांमधला हा फक्त एक रिपोर्ट बनवण्याचा प्रश्न सोडला तर आपल्याला सगळ्या 14 प्रश्नांची उत्तरं मला वाटतं अचूकपणे यायला हवी होती. बाकी उर्वरित विषयांची डिस्कशन आता बाकीचे शिक्षक घेतील. तर आपण सायन्सच्या प्रश्नाबद्दल पाहूयात. लक्षात घ्या, जर आता आपण आजचे सायन्सचे प्रश्न पाहिले तर थोडा पेपर मॉडरेटही पाहायला मिळतं, किंवा काही प्रश्न एकदम सोपेही पाहायला मिळतात. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या पूर्ण प्रश्नांचा विचार केला तर आपला पहिला प्रश्न पहा काय विचारलाय की ध्वनी ऊर्जा म्हणजे काय. जर आपण कोणत्याही प्रकारची साऊंड एनर्जी पाहिली तर साऊंड एनर्जी तयार कशी होते तर आपल्याला 3 माध्यमं लागतात. लक्षात घ्या, आपण काही माध्यम हे सॉलिड फॉर्ममध्ये पाहतो, काही माध्यम हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, काही माध्यम हे गॅसेस फॉर्ममध्ये आहे. मग जर आपण बोललेला आवाज जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर एक वन ऑफ द एनर्जी आहे, म्हणजे ऊर्जा आहे. मग ही ऊर्जा कशी होते तर लक्षात घ्या, यांच्यामध्ये आपण काही कण पाहतो किंवा पार्टिकल पाहतो. ज्यावेळेस पार्टिकल स्वतःचं व्हायब्रेशन करतात,
मग पार्टिकलने स्वतःचं व्हायब्रेशन करणं यालाच काय म्हणतो आपण, तर मेकॅनिकल एनर्जी. मग सिंपल आहे, समजा मी आता काही बोललो, माझ्या पुढे कण आहेत, ते कण काय होतील, हे कण स्वतःमध्ये वेव्स तयार करतात आणि वेव्स तयार करताना ते पुढे मागे असा प्रवास करतात. जर त्यांनी पुढे मागे असा प्रवास केला तर त्यांच्यामध्ये जी एनर्जी तयार होते ती म्हणजे कोणती, तर मेकॅनिकल एनर्जी. आपल्याला सिंपल विचारलंय की ध्वनी ऊर्जा म्हणजे काय किंवा साऊंड एनर्जी म्हणजे काय, तर साऊंड एनर्जीलाच काय म्हणतो आपण, यांत्रिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जेमुळे काय होतं की हा कण यांना व्हायब्रेट करेल, हा कण यांना व्हायब्रेट करेल, अशा प्रकारे साऊंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, तर कॅरी होतो. आता आपण बाकीच्या ऊर्जेचा विचार केला तर ऊर्जेचे वेगवेगळे सोर्सेस दिलेले आहेत की जे आपल्या साऊंडच्या रिगार्डिंग पाहायला मिळत नाही. मात्र लक्षात घ्या, जर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर काय पाहायला भेटलं आपल्याला, पर्याय क्रमांक 1. देन पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न आपण पाहिला तर लक्षात घ्या, असा पॅटर्न आयोगाने मागच्याही वर्षी विचारलाय. म्हणजे आता हा पॅटर्न विचारण्याची पद्धत आयोगाचं हे दुसरं वर्ष. मग लक्षात घ्या, आता आपल्याला इथे 4ही विधाने पाहिजेत. पहिलं विधान पहा काय म्हटलेलं आहे की सत्य की असत्य हे विधान आपल्याला ओळखायचे. विखंडन म्हणजेच फ्युजन, अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. येस, बरोबर. आता आपण जर युरेनियम पाहिला तर जड युरेनियम वापरतात 235. लक्षात घ्या, जर आपण U235 चा विचार केला म्हणजेच युरेनियम नंबर 235 चा विचार केला, हा एक जड युरेनियम आहे, सो हे विधान काय झालं तर योग्य. मग लक्षात घ्या, हा आयोगाने यापूर्वी सुद्धा प्रश्न विचारलाय. फक्त यापूर्वी आयोगाने जो प्रश्न विचारला तो आपल्याला सिंगल लाईन फॉर्म मध्ये विचारला होता आणि या प्रश्नामध्ये आयोगाने काय केलं की ती सिंगल लाईन विधानांच्या फॉर्म मध्ये विचारली. चला पुढे काय पाहायला मिळते, फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. यस, ज्यावेळेस कोणत्याही फ्युजन मध्ये डिव्हिजन होतं किंवा विभाजन होताना ते एनर्जी फॉर्म करतात आणि जर ते एनर्जी फॉर्म करत असेल तर हे पण विधान कसं आहे तर योग्य, म्हणजे इथे ऊर्जा बाहेर पडणार. देन पुढे पहा काय म्हटलंय, विखंडन म्हणजेच फ्युजन, अभिक्रियेमध्ये जड अणू विभक्तात. यस, समजा माझ्याकडे हा पार्टिकल आहे किंवा हा अणू आहे, जर मी या अणूचा विचार केला तर हा अणू एकदम हेवी आहे किंवा जड आहे, तर हा छोट्या छोट्या भागांमध्ये विभागला जातो. म्हणजे हे पण विधान काय झालं तर एकदम योग्य. म्हणजे सिंपल, हा आपल्याकडे जड अणू असेल तर हा अणू पुढे जाऊन छोट्या छोट्या भागांमध्ये फ्युजन झाला किंवा डिवाइड झाला. मग सिंपल आहे, आपल्याला विधानामध्येच उत्तर पाहायला मिळतं. इथे विखंडन म्हटलंय, विखंडन म्हणजे फ्युजन म्हणजे सेपरेशन. लक्षात घ्या, आणि फ्युजनामध्ये काय म्हटलंय, जड अणू, जर हा जड अणू मधून डिवाइड झाला तर हे यांचं काय झालं, फ्युजन. सो हे पण विधान कसं आहे, योग्य. पुढे या काय म्हटलंय पहा, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. शृंखला म्हणजे आपल्याला वन ऑफ द चेन पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या, जर आपण न्यूट्रॉनचा विचार केला तर न्यूट्रॉन्स कुठे आहे, अणु केंद्रकामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला तो केंद्रकामध्ये म्हणजेच न्यूक्लियसमध्ये पाहायला भेटतो आणि या न्यूट्रॉन्स वरून आपल्याला त्यांची रिॲक्शन पाहायला मिळते किंवा न्यूक्लिअर डिव्हिजनची रिॲक्शन पाहायला मिळते. म्हणजेच थोडक्यात त्यांची आपण काय पाहणार आहे, चेन. म्हणजे एक न्यूक्लियस हा दुसऱ्या न्यूक्लियसला प्रमोट करतो. कशासाठी प्रमोट करतो तर फ्युजनसाठी. आणि ज्यावेळेस तो फ्युजनसाठीला प्रमोट करेल हे पुढे जाऊन काय तयार करतात, चेन. म्हणजे हे पण विधान काय झालं, योग्य. सो 4ही विधानं योग्य आहेत. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल, योग्य 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 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. सो हे झालं या प्रश्नाचं उत्तर. चला आता पुढचा प्रश्न पहा. आता लक्षात घ्या, आता हा जो प्रश्न आपण पाहिला एकदम सोपा आहे. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारले, हा पण आपल्या योग्य उत्तर निवडाबद्दल विचारलंय. आता रेस बद्दल आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत, हे तुम्हाला आपल्या झिरो एरर सायन्स बुक मध्ये पण पाहायला भेटेल. हेच प्रश्न असे पुन्हा आयोगाने विचारलेले आहेत, फक्त विचारण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या काय विचारले पहा, की क्ष किरण म्हणजेच एक्सरे हा श्राव्यातीत म्हणजे अल्ट्रासोनिक लहरी आहे नाही. जर आपण श करण्याचा विचार केला तर श किरण हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. शब्द लक्षात घ्या, हे कोण आहेत आपल्याकडे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा विचार केला तर आपल्याला हे उत्तर कसं पाहायला मिळते, कम्प्लिटली अयोग्य. आपल्याला ओळखायचं योग्य उत्तर. मग लक्षात घ्या, आता जर आपण अल्ट्रासोनिक साऊंड पाहिला, हे काय, हे आपल्याकडे ध्वनी निर्मितीचे. मग आता आपण जो आधीचा प्रश्न पाहिला तो साऊंड बद्दल होता. मग ध्वनी निर्मितीसाठी आपल्याला हे अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक, ऑडिबल रेंज हे पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, जर आपण श किरणाचा विचार केला तर श किरण एक प्रकाश आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, श किरण एक प्रकाश आहे, कारण लाईट मध्ये आपल्याला एक्सरे पाहायला मिळतो. आणि जर लाईट मध्ये आपण एक्सरे पाहत असेल तर लक्षात घ्या, त्या एक्सरे मध्ये आपण कोणत्या वेव्स पाहतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सो विधान झालं अयोग्य. पुढे या काय म्हटले पहा, श किरण सरळ रेषेत प्रवास करतात. बरोबर आहे, श किरण म्हणजे लाईट, म्हणजे ज्यावेळेस प्रकाश प्रवास करतो, हा प्रकाश प्रवास करताना आपल्याला एका युनिफॉर्म मीडियम मध्ये म्हणजे एकसारख्या माध्यमामध्ये जर माध्यम समान असेल किंवा जर माध्यम एकसारखंच असेल तर त्यांचा प्रवास नेहमी कसा असेल, सरळ रेषेत. पण समजा त्यांनी माध्यम बदललं, समजा इथे आपल्या हवेचं माध्यम आहे, अचानक ते पाण्याच्या माध्यमात गेले तर ते नॉर्मली बेंड झालेले दिसतात. लक्षात घ्या, ते नॉर्मली बेंड होतात, म्हणजेच माध्यम बदललं तर त्यांची अवस्था बेंडिंग असते. पण इथे काय म्हटलंय, सरळ रेषेत प्रवास करतात. कधी,
जर त्यांचं माध्यम एक असेल किंवा त्यांचं माध्यम सेम असेल आणि जर त्यांचं माध्यम एकसारखं असेल तर आपल्याला त्यांचा प्रवास हा एका सरळ रेषेत प्रवासात पाहायला मिळतो. सो ब विधान कसं आहे, योग्य आहे. पुढे काय म्हटलंय पहा की सॉफ्ट क्ष किरणाची, आता लक्षात घ्या, सॉफ्ट एक्स रे बद्दल विचारले. सॉफ्ट क्ष किरणाची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. आता हे विधान थोडंसं कन्फ्युजन करतंय का, आता लक्षात घ्या. जर आपण कोणतंही सॉफ्ट क्ष किरण पाहिलं किंवा सॉफ्ट एक्स रे पाहिला तर यांची जी लांबी आहे ती लॉंग असते आणि लांबी लॉंग असल्यामुळे त्यांची तरंग लांबी पण कशी पाहायला मिळेल, जास्त. आता तरंग लांबी म्हणजे काय, समजा माझ्याकडे हे दोन कण आहे, ह्या दोन कणांमध्ये जे अंतर असेल किंवा ह्या दोन पार्टिकल मध्ये जे डिस्टन्स पाहायला भेटेल या कणाला आपण तरंग लांबी म्हणतो, म्हणजे लॅम्बडा म्हणतो. कारण तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ आपण कशाने दाखवतो, तर लॅम्बडाने दाखवतो. आणि जर आपण यांना लॅम्बडाने दाखवत असेल तर हा सगळा पार्ट म्हणजे काय झाला आपल्याकडे, द पोर्शन ऑफ वेव्हलेंथ. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्या वेव्हलेंथचा विचार केला तर आपल्याला काय पाहायला भेटलं की जर सॉफ्ट एक्स रे असेल तर आपल्याला अंतर जास्त पाहायला भेटलं, म्हणजे तरंग लांबी जास्त असेल. पण यांनी काय म्हटलंय की तरंग लांबी कमी असेल, म्हणून आपल्याला या विधानांमध्ये थोडी शंका घ्यावी लागते. लक्षात घ्या, इथे आपली थोडी शंका तयार होऊ शकते, कारण लक्षात घ्या इथे फक्त दोनच योग्य आहे आणि दोन फक्त आपल्याला एकाच पर्यायामध्ये पाहायला मिळतोय आणि दोन सोबत कोण दिले आपल्याला, तीन. पण लक्षात घ्या, तीन बद्दल शंका काय घ्यायची आपल्याला, कारण दोन पार्टिकल मध्ये कण किंवा त्यांच्यामध्ये जो काही सॉफ्ट एक्सरे आहे किंवा हार्ड एक्सरे आहे यांच्याबद्दल हे उलट विधान दिलंय, म्हणून आपण इथे काय क्रिएट करतोय, एक डाऊट क्रिएट करतोय. मग लक्षात घ्या, यापुढे चौथ्यामध्ये काय म्हटलंय पहा, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो नाही. प्रकाशामध्येच एक्सरे आहे, मग जेवढा वेग प्रकाशाचा असेल तेवढाच वेग कुणाचा असेल, तर एक्सरेचा, म्हणजे दोघांचा वेग नेहमी समान असेल. सो हे पण विधान काय झालं, चुकलं. मग लक्षात घ्या, पहिले आणि चौथं हे विधान कम्प्लिटली चुकीचं आहे, पण दुसरं विधान बरोबर आहे. आणि दुसरं विधान आपल्या पर्यायापैकी एकाच ठिकाणी दिले, पर्याय क्रमांक 3 मध्ये. मग पर्याय क्रमांक 3 हा पार्शली बरोबर झाला, कम्प्लिटली नाही. लक्षात घ्या, पार्शली बरोबर झाला. पण जर आपण 3 नंबरचं विधान पाहिलं तर आपल्याला थोडं अमाऊंट मध्ये चुकीचं पाहायला मिळतं, कारण यामध्ये कंपॅरिझन दिले. ते कंपॅरिझन कुणामध्ये आहे, तर सॉफ्ट एक्सरे आणि हार्ड एक्सरे ह्या दोघांमधलं आपण काय पाहतोय, तर कंपॅरिझन. मग लक्षात घ्या, सो आपण इथे पार्शली उत्तर काय घेऊन जाणार आहे, सो पर्याय क्रमांक 3. चला या पुढचा प्रश्न पहा काय विचारले, किंवा लक्षात घ्या इथे प्रश्न आपला थोडा कॅन्सल पण होऊ शकतो बरं का. जर आपण हे 3 नंबरचं विधान पाहिलं, जर आयोगाने हे कम्प्लिटली चुकीचं म्हटलं तर असं एकही ऑप्शन इथे आपल्याला मिळत नाही. सो प्रश्न कॅन्सल पण होऊ शकतो, पण पार्शली आपण काय घेणार आहे, तर पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न घ्या. आता काय विचारले पहा, सिंपल विचारले आपल्याला. आता हे सगळे आपले, आता हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला सिंपल युनि लाईनर किंवा सिंगल लाईन मध्ये विचारलाय. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणामध्ये येतात किंवा पी गणामध्ये समावेश होतो. मग लक्षात घ्या, जर आपण पाहिला फ्रान्सियम, जर फ्रान्सियमचा विचार केला तर यांचा ब्लॉक आपण पाहतो आपल्याकडे असणारा एफ ब्लॉक, लक्षात घ्या, सॉरी यांचा ब्लॉक आपण पाहतो. लक्षात घ्या, जर आपण सगळ्या ब्लॉकचा विचार केला तर यांचा ब्लॉक आपण एस ब्लॉक पाहतो. जर आपण युरेनियमचा विचार केला तर यांचा आपल्याकडे एफ ब्लॉक आहे, आणि जर आपण कॉपरचा विचार केला तर यांचा डी ब्लॉक पाहायला मिळतो. मग राहिला कोण आपल्याकडे, इंडियमचा आपण कोणता ब्लॉक पाहतो, पी ब्लॉक. मग लक्षात घ्या, जर आपण चारही ब्लॉकचा विचार केला तर एस, एफ, डी आणि पी, आणि प्रश्नामध्ये काय विचारले, पी. सो प्रश्नाचं उत्तर काय आलं, तर पर्याय क्रमांक 3. पुढे या, आता पुढे काय विचारलंय पहा, आता युरेनियमचा आपल्याला अणुअंक आणि अणुवस्तुमानांक दिलाय. मग लक्षात घ्या, अणुअंक नेहमी आपण बेसमेंटला लिहितो आणि अणुवस्तुमानांक नेहमी आपण वरती लिहितो. मग लक्षात घ्या काय विचारलंय की या अणुमध्ये किती न्यूट्रॉन्स असतील. आता न्यूट्रॉन्स विचारले, मग यासाठी आधी समजून घ्या अणुअंक काय, अणुवस्तुमानांक काय. जर आपण अणुअंकाचा विचार केला म्हणजे ॲटॉमिक नंबरचा, तर ॲटॉमिक नंबर काढतात नंबर ऑफ प्रोटॉन वरून. लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर कसा काढायचा, नंबर ऑफ प्रोटॉन वरून. आणि जर हेच आपण ॲटॉमिक मास नंबरचा विचार केला तर मास नंबर आपण कसा काढतो, तर सिंपल आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. म्हणजे आपण जर दोघांची बेरीज केली प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची तर मास नंबर मिळतो. मग आता लक्षात घ्या, प्रश्नामध्ये हा मास नंबर आहे आणि प्रश्नामध्ये हा ॲटॉमिक नंबर आहे. जर आपण दोघांचा विचार केला तर दोघांवरून न्यूट्रॉन्स काढायचा. मग सिंपल आहे, तुम्हाला मास नंबर माहित आहे, तुम्हाला प्रोटॉन माहित आहे, तुम्हाला न्यूट्रॉन माहित आहे, तुम्हाला विचारले न्यूट्रॉनची संख्या. मग आता हा न्यूट्रॉन एका साईडला ठेवा, प्रोटॉन इकडे घेऊन या. मग लक्षात घ्या फॉर्म्युला काय तयार होईल, न्यूट्रॉन्स बरोबर प्रोटॉन मायनस, आता मायनस का, तर लक्षात घ्या, किंवा आपण म्हणू शकतो न्यूट्रॉन बरोबर मास नंबर इकडेच आहे, मास नंबर मायनस प्रोटॉन. का बरं मायनस प्रोटॉन, हा प्लस प्रोटॉन इकडे आला मायनस प्रोटॉन, म्हणजे मास नंबर मधून जर आपण प्रोटॉनची संख्या मायनस केली तर काय भेटेल आपल्याला, न्यूट्रॉन. मग आता मास नंबर म्हणजे काय, तर मास नंबर दिला इथे ब मध्ये, आणि देन आपल्याला विचारले प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजेच अणुअंक, प्रोटॉन म्हणजे अणुअंक आपण पाहिलं पाहिजे, नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच अणुअंक. मग अणुअंक दिलाय कुठे, इथे, म्हणजेच आपल्याला ब वजा अ करावं लागेल.
लक्षात घ्या. ब वजा अ म्हणजे बी मधून जर आपण ए मायनस केला तर आपल्याला काय मिळतोय, न्यूट्रॉनची संख्या. मग बी मायनस ए आपल्याला कुठे पाहायला मिळतोय, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 मध्ये. सिंपल आहे. फक्त आपल्याला ह्या प्रश्नाला आयोगाने फिरवलंय. लक्षात घ्या हे पूर्वीचे आयोगाचे PYQ आहेत. फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला काही बदल किंवा चेंजेस पाहायला मिळतात, बाकी यामध्ये काहीच नाही. मग लक्षात घ्या. सो उत्तर काय झालं, सो पर्याय क्रमांक 1. यापुढे आता पुढचा प्रश्न पहा. लक्षात घ्या सिंपल प्रश्न आहे, सिंपल आहे, फक्त आपल्या सिंपल मेथडने सोडवायचा आहे. आता पुढे हा पण एक वन लाईनर आहे. काय विचारले पहा, की हॅमेटाइट पासून कोणता धातू मिसळला जातो. हा सुद्धा PYQ आयोगाचा, आयोगाने PYQ विचारलेला आहे. म्हणून लक्षात घ्या तुम्ही एक पुस्तक पहा, झिरो एरर सायन्स. या पुस्तकामध्ये सगळे PYQ एक्सप्लेन केलेले आहेत. आणि जर तुम्ही त्या पुस्तकात पाहिलं तर आयोगाचा हा एक PYQ आहे की हा PYQ आयोगाने पर्यावरण तयार केलाय. मग जर आपण हेमेटाइटचा विचार केला तर यापासून आपल्याला फेरस म्हणजे लोखंड पाहायला मिळतं. म्हणून याचं उत्तर काय झालं, लोखंड. सो हा प्रश्न पूर्ण आपला कसा आहे, फॅक्च्युअल आहे किंवा एक वन लाईनर म्हटलं तरी चालेल. चला पुढचा प्रश्न पहा. आता हे पण आपला एक वन लाईनर फॉर्म आहे की ज्या ठिकाणी आयोगाने प्राणी वर्गीकरणाच्या संबंधित प्रश्न विचारले, पण थोडेसे आपल्याला एक एक्स्ट्रा जे इन्फॉर्मेशन विचारलेली पाहायला मिळते. मग पहा काय विचारले, की डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. जर आता आपण याची सब ऑर्डर पाहिली तर ती कोणती पाहायला मिळते, सोरोपोडा. आता लक्षात घ्या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय आहे आणि आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला गेलं तर आपल्याला सगळंच पाहावं लागतं. ऑर्डर काय, सब ऑर्डर काय, क्लास काय, फायलम काय, जिनस काय किंवा स्पेसिस काय, आणि यांच्यानुसार आपण त्यांचा किंगडम बनवत असतो. सो या ठिकाणी यांचा सब ऑर्डर कोणता आला आपल्याकडे, तर सोरोपोडा. आता हा टोटल फॅक्च्युअल डेटा आहे, याला पाठच करावा लागेल. देन पुढे पहा काय म्हटले, खालीलपैकी कोणता कोलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही. म्हणजे जर आपण फायलम सिलेंट्रेटा पाहिला, लक्षात घ्या जर आपण फायलम सिलेंट्रेटाचा विचार केला तर यांच्या रिगार्डिंग कोण नाही असं विचारलंय. मग लक्षात घ्या आता हे चारही आपल्याला प्राण्यांचे एक्झाम्पल आहेत. सो पहिला दिला आपल्याकडे सी पेन, सी पेन यांच्यामध्ये येतो. दुसरा दिलाय ब्ल्यू कोरल, तोही यांच्यामध्ये येतो, कारण यांच्या प्राण्यांची रचना ही अशी व्हर्टिकल असते, ते आपण सिलेंड्रिकल म्हणतो, किंवा त्यांच्या बॉडीवरती छत्रीसारखा आकार असतो. लक्षात घ्या मग छत्रीसारखा आकार किंवा जर बॉडी आपण सिलेंड्रिकल पाहत असेल तर यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे, यांचा आकार छत्रीसारखा आहे, म्हणून हे दोघे पण याच्यामध्ये येतात. देन सी फॅन, सी फॅनचाही आकार आपल्या छत्री प्लस सिलेंड्रिकल पाहायला मिळतो, त्यामुळे तो पण इथे येतो. मग राहिला कोण आपल्याकडे, तर आपल्याकडे असणार समुद्र काकडी किंवा सी कुकुंबर. लक्षात घ्या कारण त्या फायलम मध्ये त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला नॉन सिलेंड्रिकल अँड नॉन अम्ब्रेला लाईक पाहायला मिळतं, म्हणजे छत्रीसारखा पाहायला मिळत नाही. जर मिळत नसेल तर याचा अर्थ काय झाला, हा याला अपवाद झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2, 4 हे याचे उदाहरण झाले. मग याचं उदाहरण कोण नाही झालं, सी कुकुंबर, आणि आपल्याला विचारले संबंधित नाही. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 3. यापुढे आता पुढचा प्रश्न पहा. आता पुढच्या प्रश्नामध्ये पण आपल्याला अशीच काही थेरी विचारलेली पाहायला मिळते. सिंपल विचारले, खालीलपैकी कोणते प्राणी खालीलपैकी कोणते प्राणी खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी हे आंधळे आहेत. लक्षात घ्या आता आयोगाने उभयचर बद्दल हा प्रश्न विचारण्याची भरपूरदा आयोगाने विचारलेला आहे. फक्त आयोगाने उभयचरच्या रिगार्डिंग जो अप्रोच ठेवला तो प्रत्येक वेळेस वेगवेगळा ठेवलेला आहे. मात्र लक्षात घ्या जर आपण उभयचर पाहिलं तर उभयचर म्हणजे हा असा गट आहे की तो हळूहळू पाण्यातून जमिनीवरती येण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तो पाण्यातून जमिनीवरती येण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण एक बेडूक पाहतो. आता सिंपल आहे प्रश्न, कॉमन सेन्सने सोडवा. कॉमन सेन्सने तुम्ही बेडूक पाहिला, जर बेडूक तुम्हाला पाहता तर बेडूक जागा बदलतो, लोकेशन बदलतो, म्हणजे बेडकाला दिसतं. लक्षात घ्या. आणि इथे काय म्हटले, आंधळे. इथे आंधळे म्हटले म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. पुढे या, टोर्स आणि बेडूक हे दोघांचे अँसेस्टर एकच आहे. जसा बेडूक दिसतो तसाच आकाराचा कोण दिसतो आपल्याला, टोर्स, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, समजा समोरून माझ्या बेडूक आला आणि जर मी गेलो तर तो त्याची दिशा बदलेल, म्हणजे त्याला दिसतंय. आणि प्रश्नामध्ये काय म्हटलंय, आंधळे. सो इथे आपल्याला हे दोन्ही ऑप्शन काय पाहायला मिळतात, एलिमेंट पाहायला मिळतात. पुढे सॅलमेंडर हा एक इव्हॉल्युशनरी पार्ट आहे. हा सुद्धा आयोगाचा, लक्षात घ्या हे सुद्धा आयोगाचे PYQचे हे सगळे आयोगाचे PYQ. आयोगाने यापूर्वी विचारलंय की पुढीलपैकी एक वियोग्य, म्हणजे आपल्याला जो काही गटात न बसणारा शब्द आहे असे ओळखा. हे सगळे त्याचे पर्याय आहेत. हा आयोगाने यापूर्वी विचारलेला प्रश्न आहे. मग लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विजनरी पॉवर पाहायला मिळते. सो राहिला कोणता आपल्याकडे, सिसिलियन. हा एक असा उभयचर प्राणी आहे की जो त्यांची मुवमेंट करताना आपल्याला कशी पाहायला मिळते, ब्लाइंड. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं, तर आपल्याकडे असणार सिसिलियन. आता पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न हा सरळ PYQ आहे. आयोगाने PYQ विचारलाय, प्लांट डिसीज बद्दल विचारलाय. हे तुम्हाला पुन्हा PYQ झिरो एरर सायन्स मध्ये पाहायला भेटेल. जर तुम्ही झिरो एरर सायन्स पुस्तक पाहिलं तर यामध्ये आतापर्यंत झालेले सगळ्या प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केलेत, विथ सगळे पर्याय, जेवढे आपल्याकडे इतर पर्याय आहेत ते पण एक्सप्लेन केलेत. मग लक्षात घ्या जर तुम्ही लिंबावरती पडणारा कँकर पाहिला तर हा कँकर डिसीज किंवा आपण याला सिंट्रस कँकर म्हणतो, हा नेहमी होतो झॅन्थोमेनस सिट्रायमुळे. लक्षात घ्या
आयोगाचा PYQ आयोगाने भरपूर वेळा PYQ विचारलेला आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. मग झॅन्थोमॅनस सिट्रायमुळे होणारा आजार म्हणजे सिट्रस कॅन्कर की जो लिंबू वर्गीय फळांमध्ये होतो. मग लक्षात घ्या. सो याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. यापुढे आता पुढचा प्रश्नाकडे गेलो आपण. तर काय विचारले पहा. आता हा पण सिंपल प्रश्न आहे. काय विचारले की वनस्पतींच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती? आता इथे पण तुम्हाला फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड वापरायचं आहे, काहीच डोकं लावायचं नाही. लक्षात घ्या. जरी तुम्हाला उत्तर माहित नसेल, फक्त तुमचा सबकॉन्शियस माइंड वापरा आणि चला उत्तराकडे. पहिलं म्हटलंय वालुकामय माती. मग आता सरळ हातामध्ये वाळू घ्या. वाळूमध्ये झाड लावा, उगवेल का? नाही. काय म्हटलं इथे? जोमदार वाढ. मग चांगल्या वाढीसाठी ही मृदा योग्य आहे का? नाही. करा एलिमिनेट. पुढे चिकन माती. चिकन माती म्हणजे एकदम चिकट. मग आपण चिकन मातीचे भांडे बनवतो. मग चिकन मातीचे जर भांडे बनवत असेल तर अशा चिकन मातीमध्ये मुळांचा विकास होईल का? नाही. जर मुळांचा विकास झालाच नाही तर त्यांची जोमदार वाढ होईल का? नाही. लक्षात घ्या. कॉमन सेन्स वापरा फक्त. सो हा पण ऑप्शन गेला. पुढे या. लोम माती. आता लक्षात घ्या. जर आपण हे 2 ऑप्शन कट करत असेल तर इनडायरेक्टली आपला हाही ऑप्शन काय होतोय? कट होतोय. पण लक्षात घ्या. जर आपण लोम मातीचा विचार केला तर लोम माती हे एक बॅलन्स सोल्युशन असतं की यामध्ये वाळूचाही समावेश आहे, यामध्ये गाळाचाही समावेश आहे आणि यामध्ये चिकन मातीचा पण समावेश आहे. मग लक्षात घ्या. जर लोम माती पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स सोल्युशन पाहायला मिळतं की ज्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाळू पण आहे. वाळू म्हणजे आपण त्या ठिकाणी क्रिस्टलचं स्ट्रक्चर पाहतो किंवा काही ठिकाणी आपल्याला गाळाचीही माती पाहायला मिळते. प्लस काही ठिकाणी आपल्याला यांच्यामध्ये चिकन माती सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच काय? या सगळ्यांचं हे वन ऑफ द बॅलन्स सोल्युशन आहे. आणि जर हे वन ऑफ द बॅलन्स सोल्युशन असेल तर अशा सोल्युशनमुळे आपल्याला याचं उत्तर काय घेऊन जावं लागेल? तर लोम माती. म्हणून लक्षात घ्या. हाही पर्याय काय झाला? आपल्याकडे एलिमिनेट झाला. यापुढे आता पुढे लक्षात घ्या. हाही प्रश्न क्रमांक 77 एकदम सोपा आहे. एकदम सोपा. कोणी पण सोडू शकतो. एवढा सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय पहा. मातीच्या उपजाऊ स्तरांचा नुकसानीस काय म्हणतात? आता नुकसानीस काय म्हणतात? प्रश्न इंग्लिशमध्ये पहा काय म्हटले. द लॉस ऑफ अप्पर फर्टाईल लेअर ऑफ सॉइल इज नोन ॲज. मग इमॅजिन करा ही आपली जमीन आहे. ही जमीन आहे आणि जमिनीच्या वरती एक अप्पर लेअर आहे. इथे म्हटलंय पहा अप्पर लेअर. आणि ही अप्पर लेअर उगवण क्षमता देणारी आहे म्हणून याला फर्टाईल म्हणतात. फर्टाईल म्हणजे ज्या मातीमध्ये काहीतरी उगवतं त्याला फर्टाईल म्हणतात. ज्या मातीमध्ये काहीच उगवत नाही त्यांना आपण काय म्हणतो? स्टराईल. म्हणजे ही माती कशी आहे? तर उगवण क्षमता देणारी म्हणून फर्टाईल म्हटलं. मग इमॅजिन करा समजा ही माती आहे, जोराचा पाऊस पडला ही वाहून जाईल, बरोबर, किंवा वारं आलं ही वाहून जाईल. मग अशा कंडिशनला म्हणतात सॉइल इरोजन. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मातीची धूप. एकदम सिंपल आहे. हा प्रश्न पर्यावरणाच्या रिगार्डिंग आहे, हा प्रश्न भूगोलच्या रिगार्डिंग आहे आणि हा प्रश्न सायन्सच्या रिगार्डिंग आहे. मग लक्षात घ्या. तुम्ही 3 डायरेक्शन याला सोडू शकता आणि 3ही डायरेक्शन सोडलं की उत्तर काय पाहायला मिळतं? तर सॉइल इरोजन. यापुढे आता पुढचाही प्रश्न एकदम सोपा आहे. इथे पण तुम्हाला नॉर्मल लक्षात घ्या. जर तुम्ही आजचा सायन्सचा पेपर पाहिला ना, ठीक आहे मी मान्य करतो 1, 2, 3 प्रश्न फार हार्ड होते की त्याची लेवल आपल्याला एकदम डीप लेवलची पाहायला मिळते. पण जे असे प्रश्न आहेत ना हे कॉमन सेन्सने सोडवायचे होते. फक्त कॉमन सेन्स वापरायचा होता. सेम याही प्रश्नामध्ये कॉमन सेन्स आहे. आता लक्षात घ्या काय. जर तुम्ही प्रश्न पाहिला तर काय म्हटले पहा. मानवाच्या शरीरामध्ये करा इमॅजिन स्वतःला. जर आपण स्वतःला इमॅजिन केलं तर ह्युमन बॉडी आहे. पुढे काय म्हटलंय पहा. पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं संतुलन ठेवलं जातं. याला आपण ऑस्मो रेग्युलेशन म्हणतो. लक्षात घ्या. याला काय म्हटलं आपण? ऑस्मो रेग्युलेशन. आणि आपण या ऑस्मो रेग्युलेशनचा विचार केला तर आपल्याकडे संतुलन आहे. त्याचबरोबर पुढे काय म्हटले पहा. रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण. आता रक्तातील म्हटले म्हणजे हे जे क्षार आहे कशामध्ये असणार आहे? आपल्या ब्लडमध्ये. आणि पुढे काय म्हटले पहा. रक्ताच्या सामूचे नियंत्रण म्हणजे पीएच चे नियंत्रण. टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम. हे कार्य प्रामुख्याने कोण करतं? आता लक्षात घ्या. सिंपल आहे. ह्या सगळ्या घटक माझ्या बॉडीमध्ये आहे. मग या सगळ्या घटकांना नियंत्रण त्वचा करेल का? संबंधच नाही. लहान आतडे करेल का? संबंधच नाही. याचं काम पचन करणे. यकृत करेल का? नाही. लिव्हर ही माझ्या बॉडीतली वन ऑफ द केमिकल फॅक्टरी आहे. राहिला कोण? किडनी. सो उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर 4. सिंपल आहे. म्हणजेच काय, जरी तुम्हाला हे काहीच नाही कळलं एक शब्द पहा. उत्सर्जन. सो उत्सर्जन आपल्याला फक्त किडनीमध्ये पाहायला मिळतं आणि उत्सर्जन किडनीमध्ये असल्यामुळे हे आपल्या बॉडीतला जो काही पीएच आहे तोही बॅलन्स करतो. आपले जे सॉल्ट आहे तोही बॅलन्स करतो. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये जो पाण्याचा समतोल आहे किंवा पाण्याचं जो संतुलन आहे याचाही तो काय करतो? तर वन ऑफ द बॅलन्स कंडिशन तयार करतो. सो उत्तर काय झालं? तर पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न हा PYQ पण आहे आणि सगळ्यात सोपा आहे. सगळ्यात सोपा आहे. हा प्रश्न तर कुणाचा चुकायला नको. लक्षात घ्या. जर आपण व्हिटॅमिन विचार केला तर आपल्याकडे व्हिटॅमिनचे 6 टाइप्स पाहायला मिळतात. व्हिटॅमिन ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, के आहे. आणि जर आपण ह्यामध्ये बी आणि सी चा विचार केला तर
ते वॉटर सोल्युबल. आता ठीक आहे, जरी तुम्हाला माहित नाही ना, ठीक आहे, काही लोकांना माहित नसेल की हे काय. इमॅजिन करा, तुम्ही लिंबू खाता, लिंबूमध्ये कोणतं विटॅमिन आहे? सी विटॅमिन. विटॅमिन सी लिंबूमध्ये आहे म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये असतं? लिक्विड. मग आपण त्याला काय म्हणू? वॉटर सोल्युबल. आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स घेतो, मग बी कॉम्प्लेक्सचे आपण काही टॅबलेट घेतो, कुणासोबत घेतो? पाण्यासोबत. म्हणजे हा पण काय झाला? वॉटर सोल्युबल. म्हणजेच काय, विदाऊट नॉलेज पण तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे चाललंय त्याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता. तेच विचारलं इथे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहेत म्हणजे वॉटर सोल्युबल आहेत? मग बी आणि सी कुठे पाहायला मिळतंय? इथे. सो उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. मग बाकीचे सगळे काय झाले? ए, डी, ई, के हे झाले फॅट सोल्युबल. लक्षात घ्या, एकदम सोपा विटॅमिन आहे आणि हा प्रश्न आयोगाचा PYQ आहे. तुम्ही यासाठी वापरू शकता झिरो एरर सायन्स. लक्षात घ्या, झिरो एरर सायन्स म्हणजे आयोगाने याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की PYQचा पॅटर्न फॉलो केलाय आणि त्या फॉलोनुसार पेपर पाहायला मिळतं किंवा एक चौकट फॉलो केली. मग लक्षात घ्या, सो हा सगळा अप्रोच जर तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर हे पुस्तक नक्की वापरा. ह्या पुस्तकात सगळे PYQ प्रॉपर एक्सप्लेन केलेत की ज्यामध्ये इतर पर्याय किंवा आन्सर, मग त्याच्या ओरिएंटेड तुम्हाला जे काही माहिती आहे ती अजून मिळवायला मदत होईल. चला, या आता आपला शेवटचा प्रश्न काय विचारले पहा की प्रमस्तिष्क मेरुद्रव. आता प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणजेच काय? CSF. CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. जर आपण याचा विचार केला तर काय म्हटले पहा, हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड फ्लेक्स मध्ये तयार झालेला आणि सब ॲरोकॉइड पोकळीमधून मेंदू व मज्जारोज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आता लक्षात घ्या, CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड हा आपल्या ब्रेनमध्ये एक महत्वाचा रोल प्ले करतो. त्याचं काम काय? नरिशमेंट करणं. त्याचं काम काय? संरक्षण देणं. त्याचं काम काय? ऑक्सिजनचा पुरवठा करणं. आता विधानं पहा काय म्हटले पहा, तो मेंदूला ऑक्सिजन पुरवण्याचे माध्यम आहे. यस, बरोबर. तो एक लिक्विड फ्लुइड आहे की जो क्रॅनियल कॅव्हिटी आणि ब्रेनमध्ये फ्रिक्शन थांबवण्याचं काम करतो. पुढे म्हणले तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. बरोबर. आपल्या मेंदूचं तो संरक्षण करतो. आणि जर मेंदूचं तो संरक्षण किंवा प्रोटेक्शन करत असेल तर आपल्या मेंदूमध्ये जे टाकाऊ पदार्थ येतील यांना दूर वाहून नेण्याचंही काम तोच करतो. पुढे म्हटले तो मेंदूला पोषण पुरवतो. मग लक्षात घ्या, मेंदूचं नरिशमेंट असेल म्हणजे न्यूट्रिएंट सप्लाय असेल किंवा मेंदूमध्ये लागणारं प्रोटेक्शन असेल, दोन्हीही कोण प्रोव्हाइड करतो? CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आता आपण सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचा विचार केला तर मेंदूचं फ्रिक्शन पण थांबवण्याचं काम करतो. आणि शेवटी म्हटलंय तो मेंदू व मज्जारोज्जू यांच्यासाठी अपघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. म्हणजेच त्यांचं काय थांबवतो? तो फ्रिक्शन थांबवतो. जर आपण विधाने पाहिले, चारही विधाने योग्य, म्हणून प्रश्नाचं उत्तर काय पाहायला भेटेल? अ, ब, क आणि ड. आणि आपल्याला इथे विचारलं योग्य विधाने. सो उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेट बी मधील मॅथ्सचे क्वेश्चन्स हे डिस्कस करूयात. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचं क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? याच प्रकारचा पॅटर्नचा, या कन्सेप्टवर बेस असलेला क्वेश्चन आपण प्रबोधन बॅचला घेतलेला आहे. आता आपण वारंवार प्रबोधन बॅचला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन ह्या चार्टवर काम करून घेतलंय. ते इथं कसं काम करतं पहा. 40% आणि वाढ 40% म्हणजेच 2/5. वाढ झाली म्हणजे काय करायचं? ह्या 2 ला 5 मध्ये मिळवायचं आहे. म्हणजे हा फ्रॅक्शन आपला किती झाला? 2/7 झाला. आणि मला माहिती आहे 1/7 बरोबर 14.2/7%. हे फ्रॅक्शन टू पर्सेंटेज मध्ये आपण टिप ऑफ टंग आहे. आता मला 2/7 पाहिजे, म्हणजेच याला मी 2 न गुणणार आणि यालाही 2 न गुणलं. 14 दूनी 28.4/7%. ऑप्शन बी हे इथं आपलं असं उत्तर आलं असतं. टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केले? आता पहा, इथं आपण फ्रॅक्शन रूल या पद्धतीचा वापर करायचा होता. किती आंबे खरेदी केले? X आंबे खरेदी केले. आता 10% आंबे सडके म्हणजे उरलेले शिल्लक आंबे चांगले किती? 90% चांगले. आता नंतर पुन्हा काय झाले पहा, 80% आंबे मित्रांना दिले, मग उरले आंबे किती? 20%. आणि हे उरलेले 20% आंबे म्हणजे किती आहेत? तर आता तिच्याकडे 45 आंबे उरले. आता आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. 20 20 5 100, हा 0 हा 0, 9 न भाग जाईल, 9 5 45, x गुणिले 1/50 बरोबर 5, म्हणजेच x बरोबर 5 गुणिले 50 बरोबर 250. तिच्याकडे 250 आंबे होते.
एका वस्तूवर ग्राहकास 10% सूट देतो तरीही त्यास 25% नफा होतो. वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल. याच प्रकारचा प्रश्न आपण प्रबोधन बॅच मध्ये घेतलाय पहा. वस्तूच्या 2800 छापील किमतीवर 20% सूट देऊन 12% नफा होतो. वस्तूची खरेदी किंमत काढायची. आता पहा, याला आपण काय पाहिलंय की ह्याला कन्व्हेन्शनल पद्धतीने न जाता आपण ह्याला प्रबोधन बॅचला शॉर्टकट पण पाहिलाय पहा. आता आपली तशीच प्रबोधन 2 बॅच पण लवकर लॉन्च होत आहे. आता पहा, इथं आपण काय करतोय तर 10% सूट आणि 25% नफा. आता 10% सूट जे आहे म्हणजेच त्याला आपण खरेदी किंमत म्हणतोय आणि दुसरी आहे तर आपल्याला छापील किंमत मार्क प्राइस. आता 10% सूट म्हणजे 100 मधून 10 कमी केलं 90 आणि 25% नफा म्हणजे 125. आता मला ह्यांचा काय करायचा आहे, रेशो काढायचा आहे. आता 5 न भाग जाईल 18 पंचे 90, पुन्हा 5 न भाग जाईल 25 पाचा 125. म्हणजे खरेदी किंमत आणि छापील किंमत यांचं गुणोत्तर 18:25 आहे. आता मला वस्तूची छापील किंमत किती दिली, 750 दिली. म्हणजे 750 आहे. तर 750 हे 25च्या किती पट आहे, 30 पट आहे. 25 गुणिले 30 750. इकडेही आपण काय करायचं, 30 न गुणायचं, 18 त्रिक 54, 540 ही त्याची किंमत आहे. आता हा सिम्प्लिफिकेशन मध्ये या प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेतलेत. सिम्प्लिफिकेशनला आपण करतो काय, आता हे 45 आहे वर्गमुळात. मग 5च्या पटीत आणि कोणती संख्या आहे, 9 आहे. 9 पाचा 45. आता याचा अर्थ मला लक्षात आलं, सगळ्या संख्या ह्या माझ्या 5च्या पटीत आहेत. सगळ्यांना 5च्या पटीत करून घ्यायचा. प्लस आता हे 245 आहे. आता ह्याला आपण 5 न भागितलं तर किती येईल, 5 चोक 20, 5 9 45, 49 गुणिले 5. आता पुन्हा आपण ह्याला 5 न भागणार. हे 320. ह्या 320 ला 5 न भागितलं, 5 सक 30, 5 चोक 20, 64 गुणिले 5 आणि मायनस 180. ह्या 180 ला पुन्हा 5 न भागणार, 5 त्रिक 15, 5 सक 30. आता वर्गमुळात 9चं वर्गमूळ बाहेर काढलं तर हे होईल 3 वर्गमुळात 5. त्यानंतर प्लस 49 ला बाहेर काढलं तर होईल 7 वर्गमुळात 5. त्यानंतर 64 ला बाहेर काढलं तर होईल 8 वर्गमुळात 5. मायनस 36 ला बाहेर काढलं तर 2 वर्गमुळात 5. आता काय होईल पहा, ह्यांची बेरीज होईल. 7 आणि 3 किती आलं, 10 वर्गमुळात 5 भागिले 8 मधून 6 गेलं, किती आलं, 2 वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 कॅन्सल झालं, 2 न भाग जाईल, 2 पंचे 10. याचं उत्तर किती आलं आपलं, 5. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहेत. आयताची परिमिती किती. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रबोधन बॅचला वारंवार सांगितलेलं आहे, त्रिकूट पाठ करा, पायथागोरसची त्रिकूट पाठ करा. आणि त्रिकूट आपण पाठ करून घेतलेत. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, एक बाजू 40 आहे आणि कर्ण 1 सेंटीमीटरने मोठा आहे 41. इथं मी पायथागोरसचा वापर करत बसणार नाही, एक्झाम मध्ये वेळ वाया घालवणार नाही. मला पायथागोरस त्रिकूट पाठ असायला पाहिजे होतं. कोणता आहे, 9 40 41. मग मला आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी 40 अधिक 9 49, 2 गुणिले 49 बरोबर 98 सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आहे. अशाच प्रकारच्या ट्रिक आपण प्रबोधन बॅच मध्ये आपण घेत असतो. आता पहा, सेम पॅटर्न, 2 संख्या 5 7 या प्रमाणात आहेत. दोन्ही संख्यामध्ये 12 मिळवले तर त्याचं प्रमाण 7 9 होतं. मूळ संख्यातील फरक किती आहे. तर हा रेशो बॅलन्सिंगचा क्वेश्चन आहे. मला इथं काहीही करायचं नव्हतं आणि खूपदा परीक्षेत रेशो बॅलन्स दिलेला असतो असं मी शिकवताना आपण प्रबोधन बॅच मध्ये सांगितलेलेच आहे. इथं काय करायचं होतं पहा, हे 5 7 प्रमाणात आहेत. ह्या दोघांमध्ये 12 मिळवले आणि त्यांचं प्रमाण 7 9 होतं. आता पहा, रेशो बॅलन्स आहे का. रेशो बॅलन्स म्हणजे काय, उभा फरक. 5 आणि 7 मधला फरक किती आहे, 2. 7 आणि 9 मधला फरक 2. म्हणजे रेशो बॅलन्स आहे 2 भाग बरोबर 12.
2 भाग बरोबर 12. आपल्याला विचारलंय त्या दोन मूळ संख्येतील फरक किती. 5 आणि 7 मधला फरक किती आहे. 2 भाग आहे, पण 2 भाग म्हणजेच 12. त्या दोन संख्येतील फरक किती आहे. 12 आहे. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने सेम डिरेक्शन एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर पर आवर आणि 76 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही स्लो गाडीला बसलेल्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. वेगवान गाडीची लांबी किती. आपल्याला माहिती आहे गाडी चालणाऱ्या धावणाऱ्या व्यक्तीला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी सापेक्ष वेगाने ओलांडते. आता एकाच दिशे असल्यामुळं रिलेटिव्ह स्पीड सापेक्ष वेग हा किती झाला. वेगाची वजाबाकी होईल. 112 वजा 76 सापेक्ष वेगाला 36 किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय. 36 सेकंदाचा नियम वापरायचा आहे. 36 सेकंदाचा नियम जो काही वेग आहे 36 किलोमीटर पर आवर म्हणजेच 360 किलोमीटर 360 मीटर अंतर जाते म्हणायचं. किती वेळात. 36 सेकंदात. किलोमीटरचं रूपांतर आपल्याला 36 सेकंदामध्ये करण्यासाठी याला 0 गुणायचं आणि 36 सेकंद नेहमी फिक्स असणार. तर 20 सेकंदात ओलांडलेलं अंतर किती. तिरकस गुणाकार करणार आपण. 360 गुणिले 20 भागिले 36. 36 एक 36. किती अंतर आहे. त्या गाडीची लांबी आहे 200 मीटर. एक दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती आहे. तर याच प्रकारचं क्वेश्चन आपण प्रबोधन बॅचला घेतलाय. आता सेम आता पहा इथं कॉस्ट प्राइस आणि मार्क प्राइस म्हणजेच आपण त्याला खरेदी किंमत आणि छापील किंमत म्हणतो. संपूर्ण नफा तोटा हा रेशोवर सोडवायचा. गुणोत्तरानं संपूर्ण नफा तोटा सॉल्व्ह केला जातो. आता पहा इथं मला काय करायचं. 10% सूट 10% सूट म्हणजे 90 आणि 20% नफा 120. मग छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर माझं किती आहे. यांचं गुणोत्तर आहे माझं 3:4. यांचा रेशो 3:4. गणितात मला खरेदी आणि छापील पैकी कुणाची किंमत दिली आहे. तर वस्तूची खरेदी किंमत 1200. मग खरेदी किंमत 1200 आहे. मग ह्याचा अर्थ काय. 3 भाग म्हणजे 1200 आहे. मग 3 पासून 1200 कसं येईल. 400 न गुणलं तर 3 चोक 12. यालाही आपण काय करायचं 400 न मल्टिप्लाय करायचं. 4 चोक 1600. त्या वस्तूची मार्क प्राइस किती आहे 1600. हे आपल्याला रेशोचा वापर करून सॉल्व्ह करायचं आहे. 2 व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल. विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारचं गणित आपण प्रबोधन बॅचला घेतलंय. ए हा बी पेक्षा दुप्पट कार्यक्षम कामगार आहे. दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा तेच काम किती दिवसात करेल. याला आपण काय करतो इफिशियन्सीचं घेतो. इथं आपण 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती ए आणि दुसरा बी. आता इथं मला इफिशियन्सी काय दिली बघा. तर एक व्यक्ती वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्यापेक्षा 3 पट वेगाने काम करते. ह्याचा अर्थ काय की जर बी एका तासात 1 टेबल बनवत असेल तर ए हा एका तासात 3 टेबल बनवतो. तिप्पट कार्यक्षम झाला. मग जर दोघं मिळून काम करायला लागले तर एका तासात 3 आणि 1 4 टेबल तयार होतील. आता दोघं मिळून 24 तासात काम करतात. याचा अर्थ 24 तासात एकूण किती टेबल तयार झाले बघा. 24 चोक 96 टेबल तयार झाले. आता म्हणजे एकूण काम किती आहे 96 आहे. आता 96 टेबल कुणाला करायचंय फक्त वेगाने काम करणाऱ्या व्यक्तीला. वेगानं कोण काम करतं ए. पण ए एका तासात किती टेबल बनवतो 3 टेबल. त्याला 96 टेबल बनवण्यासाठी किती वेळ लागेल 96 भागिले 3. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6. लागणारा वेळ हा 32 तास आहे. रणधीर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही स्कीम तो ए मध्ये 5% दसादश दराने मिळवतो. विद्यार्थी मित्रांनो हा मिक्सचर आणि ॲलिगेशन वरतीचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता. फार सोपा आहे बघा. आयोग काय करतं दिसायला क्वेश्चन कुठला दिसतोय तुम्हाला. दिसताना क्वेश्चन म्हणणार की सर हा क्वेश्चन सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे.
पण विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन सरळ व्याजाचा जरी असला तरी त्याचा बेस हा मिक्सचर ॲलिगेशन आहे. त्यामुळं रेशो प्रपोर्शनवर फार काम करायचं आहे. आता हा क्वेश्चन रेशोनं कसा सॉल्व्ह करायचा बघा. ए हा किती 5% काम करतोय. ए हा किती 5% सरळ व्याज मिळतं आणि उर्वरित रक्कम बी हा किती बी स्कीम मध्ये 8% गुंतवली आणि 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळालं. 710 रुपये व्याज किती रुपयावर मिळालंय तर 10,000 रुपयावर मिळालंय. आता मला याचं टक्के काढण्यासाठी हे 2 शून्य गेले 2 शून्य शून्य म्हणजे 7.1 ओव्हरऑल मला 7.1 न व्याज मिळालं. तिरकस वजाबाकी करायची. आपल्याला 8 मधून 7.1 गेलं 0.9 आलं आणि 7.1 मधून 5 गेलं 2.1 आलं. यांचा रेशो काढणार आपण. 3 त्रिक 9 3 सत्त 21 म्हणजे ती जी रक्कम होती तर कोणत्या प्रमाणात गुंतवली 3:7 या रेशोमध्ये गुंतवली. मला विचारले स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली. स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली 7 भाग केली. किती पैकी 7 आणि 3 10 पैकी 7 भाग केली आणि एकूण रक्कम किती होती विद्यार्थी मित्रांनो 10,000 होती. 00 कटलं. स्कीम बी मध्ये गुंतवलेली रक्कम आहे 7,000 रुपये. थँक्यू. चला सुरू करूया बुद्धिमत्तेचं सेक्शन. पहिला प्रश्न या टाईपचा होता. ओके, पहिल्यांदा सगळ्यांना कळालाच नाही काय करायचं होतं. त्याच्यामध्ये डिफरन्स घ्यायचा होता. ऑड वन आउटचा प्रश्न होता. ऑड वन आउट मध्ये डिफरन्स घ्यायचा होता. डिफरन्स पण कसा डिसेंडिंग पॅटर्नने. ओके, तर बघितला तर करेक्ट डिस्टन्स काय होता, डिफरन्स काय होता तर 4चा होता. कसा होता बघा. एफ कितीवर आहे 6 वर आहे. एल 12 वर आहे. क्यू कितीवर आहे 17 वर आहे. ओके, यू कितीवर आहे बघा 21 वर आहे. एक्स कितीवर आहे 24 वर आहे आणि झेड 26 वर आहे. 6 आणि 12 मधला डिफरन्स किती आहे +6. 6 + 6 12. पण इथं किती झाला 12 आणि 5 17 म्हणजे -1चा डिफरन्स आला. 17 आणि 21 किती 4 +4 करावं लागेल म्हणजे इथं पण -1चा डिफरन्स +1चा डिफरन्स आला. बरोबर आहे. मग पुन्हा इथे काय झाला एक नी कमी होत चाललाय. 21 आणि 24 मग इथं +3चा झाला. इथं कितीचा झाला +2चा झाला. मग या पद्धतीनेच उत्तर काढायचं होतं. काय होतं त्यांनी विचारलेलं काय होतं एकाने कमी होत जातो या नियमाचं पालन करणारे 6 5 4 3 2 एकच सिरीज होती ती म्हणजे चौथी. एकच सिरीज होती म्हणजे ती म्हणजे चौथी. सगळ्याचे ऑप्शन करून पाहिले होते तर चौथी सापडते. आता हा प्रश्न डायरेक्शन डिस्टन्सचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. आयोग कुठल्या याच्यावर काय विचारेल सांगता येत नाही. बरोबर आहे. 2 प्रश्न आले. ब्लड रिलेशनचा प्रश्न दिसला नाही. डायरेक्शन डिस्टन्सचे 2 दिसले. काय म्हणलं प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभा होती. बर, त्यांनी एंडिंग डायरेक्शन दिली आहे. बरोबर आहे. आता घरून निघाल्यावरती 2 वेळेस डावीकडे वळाली. समजा इथं घर आहे त्याचं. ओके, समजा इथं घर आहे आणि ते पहिल्यांदा या साईडला तोंड करून उभा आहे. ती 2 वेळेस डावीकडे वळाली म्हणताय. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेस डावीकडे वळाली. बरोबर आहे. त्यानंतर 1 वेळा उजवीकडे वळाली. ही दिशा जर साऊथ असेल निघालेली जी दिशा कुठली आहे ही शोधायची होती. मला सिंपलची गोष्ट सांगा. मी असं कंटिन्यू केलं आणि ही दिशा शोधायची मला. मी कसं जातोय क्लॉकवाईज 90 डिग्री जातोय. मग साऊथ पासून क्लॉकवाईज 90 डिग्री जर गेलो मी तर कुठली दिशा येते वेस्ट येते. साऊथ पासून 90 डिग्री क्लॉकवाईज गेलो तर वेस्ट येते. मग आन्सर काय असेल वेस्ट असेल पश्चिम असेल. सिंपलची गोष्ट आहे. आन्सर काय असेल पश्चिम असेल. नंतरचं समीकरण होतं सोपं समीकरण होतं. काय दोघांची किंमत विचारली होती. जर मी हे मायनस केलं तर 4x बरोबर किती येत आहे तर 56 येत आहे. बरोबर आहे 56 येत आहे. 4x बरोबर x बरोबर 14 चोक 56 14 येईल. बरोबर. आता हीच जर किंमत मी वरच्या याच्यात ठेवली 2x + 3y = 118 बरोबर आहे ह्याच्यात ठेवली तर 2x बरोबर किती 14 14 दोन्ही 28 28 अधिक 3y बरोबर 118. मग 28 ला इकडे घेऊन गेलो तर किती राहील 90 बरोबर 3y आणि y बरोबर काय येईल मग 30 येईल. y बरोबर काय येईल तर 30 येईल. ओके, y बरोबर काय येईल तर 30 येईल. आन्सर काय असेल y ची किंमत काढायला सांगितली आन्सर 30 असेल. त्यानंतर बघा रे डायरेक्शन डिस्टन्सचा दुसरा प्रश्न होता.
एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असतात. तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. आता इथं निघाला इथून पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावलाय तो. इथून निघालाय समजा पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावलाय तो. ओके, पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि कुठे जातोय? उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर धावतो. उजवीकडे वळतोय, इथून तो पुन्हा उजवीकडे वळतोय आणि 2 किलोमीटर धावतोय. इथं पोहोचला 2 किलोमीटर धावून. ओके, नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. पुन्हा उजवीकडे वळतोय आणि 7 किलोमीटर धावतोय. समजा हे अंतर 7 किलोमीटर आहे. ओके, हे अंतर 7 किलोमीटर आहे समजूया आपण. ओके, 7 किलोमीटर धावतो. ओके, शेवटी तो त्याच्या उजवीकडे 2 वेळेस वळण घेतो आणि प्रत्येक वेळेस 2 किलोमीटर धावतो. 2 वेळेस वळण घेतो आणि 2 किलोमीटर धावतो. उजवीकडे. ओके, उजवीकडे 2 किलोमीटर धावतो. आता बघा रे, काय म्हणतोय तो? धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरापासून त्याला किती अंतर चालावे लागेल? बघा रे, इथपासून ते इथपर्यंतचं अंतर विचारलं. हे 7 आहे, हे दोघांची बेरीज केली 4 आहे, तर हे राहिलं किती? 3. बरोबर आहे, 4 आणि 3 7. बरोबर, आन्सर काय येईल? 3 किलोमीटर. बरोबर आहे, आन्सर काय येईल? 3 किलोमीटर. नेक्स्ट, असर्सन रिजनचा प्रश्न विचारला होता. खूप सिंपल आणि मस्त प्रश्न होता. बघा काय म्हणताय, कापसाच्या गाळाची जमिनीत वाढ होते. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. काय म्हणताय? कॉटन इज ग्रो इन अलोएल सॉइल. गाळाच्या जमिनीत वाढ होते हे एक सिंपलचं स्टेटमेंट आहे. हे काय? प्रतिपादन आहे. बरोबर, असर्शन रिजनच्या प्रॉब्लेम मध्ये प्रतिपादन जे आहे त्याला ट्रू मानलं, त्याचं कारण जे आहे त्याला पण काय करावं लागतं? जस्टिफाय करावं लागतं. बघा, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. आता या दोन गोष्टींचा एकमेकांसोबत कारण म्हणून, प्रतिपादनाचं कारण म्हणून याला ठेवता येईल का? की कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते, जास्त वाढ होते, उत्पन्न जास्त होतंय. सुपीक असल्यावर काय अपेक्षित आहे? की जास्त वाढ हो, हे हो ते हो. पण आता तसं आहे का? कन्सर्न नाहीये. मग कारण काय येते? असर्शन व रिझन हे दोन्ही बरोबर आहेत. कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते का? होते. आपण गंगेटेक रिजन मध्ये बघितलं तर त्या प्रदेशात बघितलं तर नॉर्थच्या प्रदेशात बघितलं तिथं पण कापसाचं उत्पादन बऱ्यापैकी होतं, असं काही नाहीये. पण काळ्या मातीत त्याचं, आपल्या इथलं जी ब्लॅक सॉइल आहे त्याच्यामध्ये उत्पादन भरपूर प्रमाणात होतं, पण तिकडे पण होतं. असं नाहीये काही की इकडे होत नाही म्हणून. गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. हो, गाळाच्या जमिनी या सुपीक असतात, पण त्याचा उत्पादनासोबत, कापसाच्या उत्पादनासोबत डायरेक्टली काही संबंध आहे का? तसं नाहीये. मग आर व हे दोन्ही बरोबर आहेत. आर रिझन हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाहीये. असर्शनचं अचूक स्पष्टीकरण म्हणता येत नाही. कापसाच्या वाढीला ती सुपीक जमीन असं काहीच नाहीये. सुपीक आहे जमीन हे वेगळं आहे आणि कापसाची वाढ होते हे वेगळं आहे. ते सुपीक जमीन असली असती तर जास्त वाढ झाला असतं, त्याचा एक कॉन्सेप्ट आहे. मग सरळ आन्सर काय येईल? 2 येईल. ओके, क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न येत आहेत, हीच मोठी गोष्ट आहे. क्रिटिकल रिझनिंग प्रश्न आता ग्रुप बी ला आलेत, म्हणजे मेन्सला पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की या टाईपचे प्रश्न पण येतील म्हणून. आता मला आश्चर्य वाटलं थोडंसं, कारण की पझल या पद्धतीचं पझल दिलेलं होतं आणि ज्यांनी सोडवलंय त्यांच्या नियर अबाउट टाइम खूप कन्झ्युम झालेला आहे. बरोबर, याला सोडून दिलं तरी चालत होतं, एवढं काही नाही. एका मार्कासाठी पुढचं मॅथचे जे सोपा सेक्शन होता, आज मॅथचा थोडासा सोपा सेक्शन होता, एवढं काही अवघड नव्हतं, तर त्याला कन्झ्युम झालं नसतं तर 2-3 मार्क मॅथचे वाढले असते. ज्यांनी सोडवलंय, ज्यांना प्रॅक्टिस आहे थोडीशी, त्यांनी सोडवायला हरकत नव्हतं. काय दिलेलं होतं? एका शाळेत ABCDEF अशा 6 व्यक्ती आहेत. ABCDEF अशा 6 व्यक्ती आहेत. बरोबर आहे, म्हणून कार्य करतात. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतो, त्यापैकी एक अनिवार्य कंपल्सरी, एक कसा आहे? कंपल्सरी आहे, आणि एक दुसरा विषय ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल आहे. बरोबर, दुसरा कसा आहे? ऑप्शनल आहे. ऐच्छिक विषय आहे. डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. डी चा ऐच्छिक विषय काय आहे? इतिहास आहे. इतिहास. ओके, इतिहास आहे. चला, बरं, जो इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे, बाकीच्या 3 जणांचा कोणाचा तरी अनिवार्य विषय, मग कोणाचा आहे तो माहित नाही. म्हणजे आपण याला काय करणार आहेत? इतिहास 3 जणांचा काय? कंपल्सरी सब्जेक्ट आहे. हे आपल्याकडे एक पॉइंट झाला, म्हणजे आपल्याला शेवटी याला उपयोगात घ्यायचा आहे. बरोबर, जो इतर 3 जणांचा अनिवार्य विषयाचा आहे. ई आणि एफ या दोघांपैकी, या 2 पैकी एक विषय भौतिक आहे, म्हणजे ई चा किंवा ई आणि एफ यांचा अनिवार्य किंवा कंपल्सरी यांच्यापैकी एक विषय कुठलाय? भौतिकशास्त्र, पण कुठलाय तो माहित नाही आपल्याला अजून. बरोबर आहे, ई अँड एफ
यांचा भौतिकशास्त्र हा विषय आहे, एकतरी कंपल्सरी किंवा अनिवार्य भौतिकशास्त्र. बरोबर आहे. आता याची पण काय आत्ताच कुठं भरायची गरज नाहीये, म्हणून आपण याला काय पॉइंट वरून करून ठेवतो. बरोबर, इथपर्यंत आलो. चा गणित हा अनिवार्य विषय आहे. चा गणित हा, बरोबर आहे, गणित हा अनिवार्य विषय. हा गणित अनिवार्य विषय असला तर मग हा कुठला झाला रे? ऑप्शनल विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ मधला भौतिक, बरोबर, भौतिकशास्त्र आहे. सिंपलची गोष्ट आहे. चा अनिवार्य विषय असून तो अनिवार्य विषय असून तो सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. अजून कोणाकोणाचा आहे तो? सी आणि ई चा गणित, बरोबर आहे. आणि याचा पण गणित ऐच्छिक विषय आहे. मग याचा गणित ऐच्छिक विषय असेल तर भौतिक विषय काय असेल? कंपल्सरी असतंय भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र कंपल्सरी असणार आहे. आपले दोन्ही पॉइंट काय झालेत? हे पॉइंट तर क्लिअर झालाय. आता वरचा पॉइंट बघायचा फक्त. ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत, बरोबर. इतिहास आणि इंग्रजी हे कोणाचे विषय आहेत? ए चे विषय आहेत. परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डी च्या अगदी उलट आहेत. बघा रे, डी चा विषय कुठला आहे? डी चा इतिहास हा कुठला आहे? ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि ऐच्छिक विषय. तर मग ए चा काय होईल? तू ए चा विषय काय होईल? तो कंपल्सरी होईल. म्हणजे इथं काय आलं? इतिहास आलं. इतिहास आलं. आणि गणित काय काय म्हणतो तो? इंग्रजी, बरोबर आहे. कुठले कुठले दोन विषयाबद्दल? इतिहास आणि इंग्रजी. यांचे दोन अल्टरनेट आहेत, बरोबर. याचा इतिहास आहे तर याचा इथं ऑप्शनलला जाईल, मग याचा इंग्रजी इथं येईल. इंग्रजी, बरोबर. इथं इंग्रजी आला तर इथं इंग्रजी येईल, बरोबर. इथं इंग्रजी आला. मग आता पुढे बघूया. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकेचा ऐच्छिक विषय आहे, बरोबर. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षिकेचा ऐच्छिक विषय आहे. शाळेमध्ये, बरं, इथं बघा, हे कोण आहे? रसायनशास्त्र. मग एकच जागा राहिली होती, रसायनला देऊन टाकू, बरोबर. रसायनशास्त्राला देऊन जातो. ओके, रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेमधील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, महिला शिक्षक आहे. मग तर सी चा अनिवार्य विषय कुठला? आपल्याकडे आणखी एक पॉइंट राहिलाय, कुठला? इतिहासाचा. इतिहास म्हणजे काय? तिघा जणांचा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. मग दोघा जणांचा इथं नाहीये, म्हणजे इतिहास इथं आहे आणि इतिहास इथं आहे, बरोबर आहे. मग सी चा अनिवार्य विषय कुठला? तर सी चा अनिवार्य विषय इतिहास आहे. सिंपलच होतं. टाइम कन्झ्युमिंग होतं थोडंसं, पण सोडवताना काय आली असती? मजा आली असती. ज्यांनी पझलची प्रॅक्टिस व्यवस्थित केली, जसं आपण प्रबोधनमध्ये करतो. आत्ताच आपण पझल आणि सिटिंग अरेंजमेंटची प्रॅक्टिस व्यवस्थितपर्यंत करून घेतली होती, त्यांना हे सोडवायला फार सोपं गेलं असेल. ओके, त्यानंतर तोच प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये. हा प्रॉब्लेम सगळ्यांना थोडंसं ट्रिकी वाटला, पण काही नाही, एकदम सोपा होता. लॉजिक लागलं की विदिन अ सेकंड सोडवलं जात होतं. डिवाइड बाय 2 करा, बरोबर. 68 डिवाइड बाय 2 करा, किती आलं? 34, बरोबर आहे. 34 आणि या दोघांची बेरीज करा. 60 3 3 60 4 12 72 या दोघांची बेरीज म्हणजे 34 प्लस 38 केलं तर काय येणार आहे? 72 येणार आहे. त्याच पद्धतीने याचं डिवाइड बाय 2 केला, किती येणार आहे? 50 अधिक 87 केलं तर किती येणार आहे? 137 येणार आहे. 50 अधिक 87. मग इथं काय मिसळल्यावर 54 होईल, म्हणजे त्याचा अर्ध केल्यावर मग 48चा अर्ध करावं लागेल. 48 डिवाइड बाय 2 केलं तर किती येणार आहे? 24. 24 अधिक 30 किती येणार आहे? 54 येणार आहे. मग इथं किती ठेवावं लागेल? तर 48 ठेवावं लागेल. आन्सर काय असेल याचं? 1 असेल. सिंपलचं एक्झाम्पल होतं. बघा, सिरीज होती आणि कशाची सिरीज होती? कॅस्केडिंग सिरीज म्हणलं तरी चालेल, म्हणजे उतरता याच्यातली कॅस्केडिंग सिरीज. दोघातला डिफरन्स किती आहे? तर दोघातला डिफरन्स किती आहे? 13चा आहे. ओके, या दोघातला डिफरन्स किती आहे? 17चा आहे. मग या दोघातला डिफरन्स कन्सिडर करूया नंतर, बरोबर. या दोघातला डिफरन्स कितीचा आहे? 29चा आहे. आणि या दोघातला डिफरन्स कितीचा आहे? तर 34चा आहे, 33चा आहे, बरोबर. 33चा आहे. मग इथला डिफरन्स बघितला तर 4चा आहे, इथला डिफरन्स बघितला तर 4चा आहे. मग या दोघातला डिफरन्स 4 ने जर म्हणलं 21, 21ला किती होईल? 65 होईल. मग इथला डिफरन्स किती होईल? 25, बरोबर. म्हणजे हा पण 4चा डिफरन्स, हा पण 4चा डिफरन्स, इथला डिफरन्स. मग इथं किती यायला पाहिजे? 65 यायला पाहिजे. आन्सर काय असेल? 65 असेल. ओके, 65 असेल. सोपं एक्झाम्पल होतं. ओके, चला पुन्हा काय आलं? मॅथमॅटिकल ऑपरेशन. मागच्या 2 एक्झाम मध्ये काय झालं होतं? स्किप झालं होतं आयोगाकडून. त्यांनी काय केलं? त्याला कव्हर केलं. इथं बघा काय म्हणताय? प्लस म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन आहे. प्लस म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे
डिव्हिजन आहे. बरं, डिव्हिजन म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन आहे. डिव्हिजन म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन आहे. आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय? ऍडिशन आहे. तर सबस्ट्रॅक्शन म्हणजे ऍडिशन आहे. चला, भागाकार पहिल्यांदा करायचा आहे. 11 1 11, 11 दोन्ही 22. बरोबर, 11 दोन्ही 22, 11 1 11, 21 झालाय. बरोबर, 21 चा भाग गेला. गुणवले किती? 23 अधिक 82. बरोबर आहे, अधिक 82 वजा 40. मग पहिलं नंतरचं ऑपरेशन काय करणार? हे करणार. 23 1 23 ला 3चा हातचे आले 2, 23 1 23 दोन्ही 46 आणि 2 48. किती झाले? 83 अधिक 82 वजा 40. बरोबर आहे. मग किती झाले? 42 करा. किती करायचे? 82 वजा 40 42 अधिक 42. 5 3 2 5 हातचा आला 1, 3 2 5, 8 4 12 2 हातचा आला 1, 5 4 1 5, 525 आहे का आन्सर? 525 आहे. 525 करेक्ट आन्सर. सिंपलचा प्रॉब्लेम होता, इझिली सोडवायसारखा होता. बघा, वापस एकदा कन्फ्यूज करायला भूमितीचे कॉन्सेप्ट घेऊन काय केलंय? वेन डायग्राम काढलीये. मग बघा रे, चौरस चौकोन, सगळेच्या सगळे चौरस काय आहेत? चौकोन आहेत. ऑल. बरोबर आहे. सगळेच्या सगळे चौकोन समभुज आहेत. बरोबर आहे. चौकोन समभुज म्हणता येईल. बरं, सगळेच्या सगळे चौरस, सगळेच्या सगळे समभुज चौकोन आहेत. सगळेच्या सगळे समभुज काय आहेत? चौरस आहेत. मग तिघात पण ऑलचं रिलेशन लागतंय. सगळ्यात ऑलचं रिलेशन लागतंय. कशाचं रिलेशन लागतंय? ऑलचं रिलेशन लागतंय. मग 3 ऑलचं रिलेशन असलेली कुठली डायग्राम आहे? तर ही डायग्राम आहे. इझी असा सिंपलचा असा पेपर होता, बाकी काहीच नाहीये. ओके, चला.